नमस्कार, मी ज्ञानदा कदम. माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपल्या कट्ट्यावरती उद्धव ठाकरे आलेले आहेत. खरं तर ठाकरेंचं घराणं म्हटलं की राजकारणासोबत आपसुकच आपल्या सगळ्यांना कलेचाही प्रांत आठवतो. जसं बाळासाहेब ठाकरे म्हटलं, राज ठाकरे यांचं नाव निघालं की व्यंगचित्र आपल्या समोर येतात. तसंच उद्धव ठाकरे आणि फोटोग्राफी हे एक अतूट समीकरण म्हणावं लागेल. आतापर्यंत राजकीय व्यासपीठावरती त्यांची तोफ धडाडताना आपण कायमच पाहिलेली आहे, परंतु राजकारणापलीकडचे उद्धव ठाकरे आज आपण जाणून घेणार आहोत, ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत. त्यांच्या महाराष्ट्र देश आणि पहावा विठ्ठल या दोन कलाकृतींच्या माध्यमातून त्यांच्या नजरेनं टिपलेला महाराष्ट्र आपण सर्वांनी पाहिलेलाच आहे. आणि आता जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये येत्या 7 तारखेपासून त्यांच्या फोटोचं एक प्रदर्शन भरवलं जातं आणि त्यातून जो निधी उभारला जाईल तो निधी दुष्काळग्रस्तांना मदत म्हणून दिला जाणार आहे. खरं तर एक संवेदनशील मन लागतं कलाकार होण्यासाठी आणि राजकारणाच्या कोरडेपणामध्ये आपल्या कलेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे आपलं संवेदनशील मन कसं जपतात हे आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत, त्यांना बोलतं करणार आहोत. आपलं खूप खूप स्वागत. बरेच प्रश्न आहेत राजकारणा पलीकडचे सुद्धा, पण राजीव सरांपासून आपण सुरुवात करूया. उद्धवजी, खूप म्हणजे अभिनंदन तुमचं सुरुवातीलाच की दुष्काळग्रस्तांच्या बद्दल कोरडे आसवं ढाळणारे खूप जण बघितलेत, पण तुम्ही या निमित्तानं काहीतरी वेगळ्या मार्गानं त्यांच्यासाठी करू पाहताय. मुळामध्ये ही कल्पना तुमच्या मनामध्ये आली कशी आणि या सगळ्या तुमच्या प्रदर्शनाची थीम काय असणार आहे? पहिल्या प्रथम मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि हीच प्रार्थना करतो की निदान या वर्षापासून महाराष्ट्रावरती आणि खास करून शेतकऱ्यांवरती एकापाठोपाठ येणारी जी संकट आहेत ती दूर होत आणि त्यांच्याही आयुष्यामध्ये अगदीच अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे की आनंदाची बरसात होईल, पण निदान एक सुखासमाधानाचे क्षण होत अशी मी प्रार्थना करतो. मगाशी आपण बोलताना म्हणालात की ठाकरे घराणं म्हणजे कला आणि अर्थातच त्याचबरोबरीने समाजकारण. मी राजकारणापेक्षा समाजकारण म्हणेन. एक तर हे माझं फोटोग्राफीचं 3रं प्रदर्शन, 98, 2004 आणि आता 2015, म्हणजे 11 वर्षानंतर मी हे प्रदर्शन करतोय. गेली 11 वर्ष सातत्याने महाराष्ट्रामध्ये फिरतोय, विविध विषय घेऊन जनतेसमोर जातोय, जनतेचे विषय घेऊन सरकारसमोर जातोय. गेल्या महिन्यामध्येच तुम्हाला लक्षात असेल की मराठवाड्याचा मी दुष्काळग्रस्त भागाचा दौरा केला होता. फोटोग्राफी आणि राजकारण. फोटोग्राफी म्हणजे कला. मला असं वाटतं की कदाचित जगामधलं एकमेव उदाहरण बाळासाहेबांचं असेल ज्याने आपल्या व्यंगचित्र कलेतून एक संघटना उभी केली आणि एक मोठं साम्राज्य राजकारणामध्ये उभं केलं. असं उदाहरण माझ्या तरी माहितीमध्ये दुसरं नाही आहे. सातत्याने त्यांनी त्यांच्या कलेचा उपयोग हा समाज जागृतीसाठी केला. सुरुवातीच्या काळामध्ये मी सुद्धा व्यंगचित्र करत होतो, पण अनेकदा मी सांगितलं की माझ्या हातात कॅमेरा आला आणि हातातलं ब्रश बाजूला पडला, ज्याचा मला पश्चाताप होतो, एक वाईटही वाटतं. फोटोग्राफी मी काही वर्षही करत असताना मागे असंही मी म्हटलं होतं की कलाकाराला एक संवेदनाक्षम मन असतं आणि त्या मनामुळे दुसऱ्यांच्या व्यथा वेदना ह्या तो समजू शकतो, जाणू शकतो आणि एखादं चांगलं स्वप्न तो पाहू शकतो आणि दाखवू शकतो. माझी फोटोग्राफी मी करत असताना जेव्हा मी ठरवलं की आता आपल्याकडे पुरेसे फोटो झालेले आहेत की याचं प्रदर्शन करावं, हा मनामध्ये विचार आल्यानंतर दुसरा विचार लगेच माझ्या मनात आला की ठीक आहे, हा माझा छंद झाला, या छंदाचं मी प्रदर्शन करतोय. त्यातनं मी फोटोग्राफीचा आनंद तर मी घेतला, माझ्या फोटोतनं करायची तुम्हालाही आनंद मिळेल, नव्हे तो मिळावा अशी माझी अपेक्षा आणि त्या अपेक्षेने आशेने मी हे प्रदर्शन करतोय. हा छंद झाला. त्या छंदातनं पुढे काय, नुसतंच फोटोग्राफीचं प्रदर्शन झालं आणि संपलं सगळं. शेतकऱ्यांची परिस्थिती तर फार हालाकीची. आता काल परवाकडेच पुन्हा कोल्हापूरला अवकाळी पाऊस झालेला. म्हणजे हे जे काही निसर्गाचं चक्र आहे ना ते तर आपल्या हातात नाही आहे. मग कधी अवकाळी पाऊस काय होतो, कधी दुष्काळ काय पडतो, कधी गारपीट काय होते, एकामागोमाग एक म्हणजे संकट आणि संकट. मी असा विचार केला की चला, मी या निमित्ताने माझ्या कलेच्या माध्यमातून आनंद तुम्हाला देतो आणि त्या आनंदाच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या अश्रू पुसण्याचा एक हलकासा का होईना पण प्रयत्न करतो. असं मला वाटलं की करायला काय हरकत आहे. जर का रसिकांना माझी फोटोग्राफी आवडली आणि त्यातून जर का एखादा निधी उभा होत असेल तर तो निधी मी ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये फिरलो तेव्हा बघितलं की 25 वर्षाची मुलं, 26 वर्षाची मुलं हे आत्महत्या करून जग सोडून गेलेली आहेत. मग त्यांची कुटुंब उघड्यावर पडतात, त्यांची ताणी मुलं ही उघड्यावर पडतात. त्यांचं शिक्षण कोण करणार?
कोणाच्या तरी बहिणीचं लग्न राहिलेलं असतं, कोण शेतकरी वयाने थोडा मोठा असेल त्यांच्या मुलामुलींची लग्न राहिलेली असतात. तर अशा अनेक गोष्टी ज्या आम्ही सातत्याने एक राजकारणी म्हणून मांडत आलेलो आहोत. तर माझ्याकडनं काहीतरी एक योगदान त्यांना व्हावं ही माझी त्यामागची कल्पना. पण तुम्ही त्याच्यासाठी असा काही इतकं टार्गेट ठरवलंय वगैरे असं काही आहे त्याच्यासाठी? असं काही नाही, हे सगळं मी करत चाललेलो आहे. त्यातनं निधी किती जमेल काय जमेल मला तरी माहित नाही. आधी मी काढलेले फोटो तुम्हाला, म्हणजे आता मी तुम्हाला विचारते, तुमच्या माध्यमातून सगळ्यांना विचारते की बाबा तुम्हाला आवडतील की नाही, आणि त्यातून हा सगळा पुढचा प्रश्न. पण उद्धवजी, जसं चित्रांना किंमत येते खूप, कारण ते म्हणजे एकच चित्र असतं, ते ओरिजिनल चित्र असतं. फोटोग्राफीच्या बाबतीत आता तुमच्या बाबतीत असं की ते उद्धव ठाकरेंनी काढलेलं चित्र आहे म्हणून त्याची किंमत आहे जास्त. तर त्याच्या बाबतीमध्ये असं आहे की समजा त्याची जर किंमत असेल तर तुम्ही हव्या तेवढ्या प्रिंट काढू शकता आणि हव्या तेवढ्या विकू शकता. तर त्याची एक्सक्लुझिव्हिटी जर नसेल तर फोटोतून असा निधी उभारणं, म्हणजे किती निधी उभारला जाऊ शकेल किंवा जाऊ शकतो? नाही, पण ह्याच्यासाठी हा प्रश्न तुमचा फार महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही म्हणाला तो अत्यंत योग्य प्रश्न आहे. पेंटिंग आणि फोटोग्राफी कलेची ही दोन अंग आहेत. पेंटिंग हे एकच होतं, फोटोग्राफी काय आता तुमच्याकडे त्यावेळेला निगेटिव्ह किंवा ट्रान्सपरन्सीचा असायची, आता डिजिटल फाईल असते, तुम्ही वारेमाप त्याचे प्रिंट्स काढू शकतात. आणि म्हणून मी असं ठरवलेलं आहे की हे जे काय मी प्रिंट्स करीन, एकतर ह्या फोटोंसाठी जो पेपर वापरलेला आहे तो पेपर एक विशिष्ट पेपर आहे, त्याला 100 वर्षाची गॅरंटी आहे. म्हणजे 100 वर्ष त्याला पेपरला म्हणजे कलर वगैरे फेड होणार नाही तशी असा तो पेपर आहे. आणि ह्याचे कदाचित एकमेव प्रिंट किंबहुना काढले तर लिमिटेड प्रिंट एवढ्या पुरतंच ते मर्यादित राहील. म्हणजे ह्याच्यानंतर एक 50 जणांकडे तो एकच फोटो आहे असं काय होणार नाही. म्हणजे जर तसा जर का तो तेवढा लोकांना आवडत असेल तर मी त्यांना पूर्णपणे हेच सांगेन की बाबा हा एकमेव फोटो असेल, ह्याच्या पुढचा फोटो मी काय प्रिंट करणार नाही यातला. पण साधारण म्हणजे त्याची तुम्ही जेव्हा ते फोटो विकायला जातील म्हणजे लोक घेतील, लिलाव होईल ना त्याचा, काय होईल? काय अजून या गोष्टीचं म्हणजे मला तरी हे सगळं वेगळं वाटतंय. कारण मी फोटो माझी कधी ज्या वेळेला मी पहिलं प्रदर्शन केलं होतं ना वाईल्ड लाईफचं, तेव्हा फोटो त्याची विक्री केली होती. पण ते कशी लोक आले हा फोटो घ्यायचे एवढे तेवढे, ठीक आहे, तिथल्या तिथे केलं. आणि त्यातला जो निधी होता ना तो मी फॉरेस्ट गार्डसाठी वापरलेला. किती झाला होता त्यातनं जमा? त्यावेळेला साधारणतः लक्षात नाही, पण 98 साली 30-40 लाखाच्या आसपास असेल. बापरे. नाही पण असं, पण त्यातनं मी ॲम्ब्युलन्सेस घेऊन दिल्या होत्या जंगलामध्ये वगैरे वगैरे, असं केलं होतं. नाही असं आहे. पण त्याला कसं होतं ना, असं काय आहे नाही आले तर आता थोडंसं मी त्याला एक काही संस्था वगैरे आहेत. म्हणजे या खेपेला आपण जर 98 साली 30-40 लाख रुपये जर गोळा झाले असतील तर आत्ताच्या हिशोबाने काही कोटी रुपयाचं तर टार्गेट असेल ना तुमच्या मनामध्ये? टार्गेट तेव्हाही नव्हतं. आणि आता एक मात्र नक्की की जर मी शेतकऱ्यांना ह्याचा उपयोग करून देणार आहे तर नक्कीच माझ्या मनात आहे की जास्तीत जास्त निधी उभा करावा आणि मी जास्तीत जास्त लोकांना उपयोगी पडावा. नाही पण असं आहे की जो ते फोटो विकत घेईल तर त्याला तो ह्याच्याहीसाठी घ्यायचा, म्हणजे त्या फोटोचं सौंदर्य आणि त्यासाठीच त्याने घ्यावा. आणि नाही त्यासाठी तो घेईल, पण त्याच्यापेक्षा तो उद्धव ठाकरेंनी काढलेला आहे असं जर समजा माझ्या घरामध्ये मी तो लावणार असेल आणि जर त्याच्यावर काही अशी सही असणार आहे तुमची उद्धव ठाकरे वगैरे फोटोवर? शक्यतो मला फोटोवरती सही करायला आवडत नाही. कारण त्याने पण जर मला जर ते दाखवता येणार नसेल की उद्धव ठाकरेंनी काढलेला आहे तर मी लाखो रुपये का देईन मग? हेच तर माझं म्हणणं आहे. तो उद्धव ठाकरेंनी काढला म्हणून तुम्ही फोटो घेऊच नका. जर तुम्हाला ती कला आवडली तरच तुम्ही तो फोटो घ्या. आणि कॉस्टसाठी घ्या. आणि कॉस्टसाठी मग कॉस्ट आणि कॉज ह्या दोन गोष्टी मला वाटतं म्हटल्या तर निगडीत असू शकतात. सचिन कट्ट्यावर येणं आणि त्याला क्रिकेटबद्दल न विचारणं किंवा लताबाई येणं आणि त्यांना संगीताबद्दल न विचारणं जितकं अवघड आहे तितकं आव्हानात्मक तुम्ही आहात. पण सचिन आणि लताबाई जर दुसरी हॉबी म्हणून आले तर तुम्ही तसं विचारलं पाहिजे. म्हणूनच दाखवायचं खूप अवघड आव्हानात्मक काम वाटतंय, तरी आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे आता तुम्ही सरकारमध्ये आहात, तुमचा पक्ष, आणि हे तुम्ही खूप चांगलं कॉजसाठी करताय शेतकऱ्यांच्या, त्याच्याबद्दल काही दुमत नाहीये. पण सरकारमध्ये असताना तुम्हाला हे आता जेव्हा राजकारणावरती बोलवलं तेव्हा तुम्ही मला फोटोग्राफी बद्दल कुठे विचारता? नाही, त्याच्यात आपण असं नाही. आता फोटोग्राफी बद्दल आलं तर आता फोटोग्राफी बद्दल विचारा. तर अगेन ती फार ब्लर रेषा आहे. तर पक्ष सत्तेमध्ये असताना, सरकारमध्ये असताना तुम्हाला हे असं का करावं लागलं? तुम्ही चांगली मदत शेतकऱ्यांची आणखी करू शकता सरकारमार्फत. एक मुळामध्ये एक गोष्ट सांगतो की माझा हेतू हा पहिल्यांदी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रदर्शन करावं या हेतूने मी ते केलेलं नाही. पण मी प्रदर्शन करतोय
तो माझा छंद आहे आणि त्या छंदातून जर का तो माझा छंद शेतकऱ्याच्या उपयोगी पडत असेल तर तो का वापरू नये, त्यातून मी हा विचार करतोय. म्हणजे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी म्हणून मी प्रदर्शन करतोय का, तर त्या विचाराने मी प्रदर्शन केलेलं नाहीये. पण त्यातनं असा जो माझ्या मनात विचार आला की जर काय फोटो कोणाला आवडले आणि त्यातून निधी जर उभारू शकलो आणि तो निधी जर का मी एक कला आणि कर्तव्य या दोन गोष्टी मी एकत्र जरा, कारण कलेचा जेव्हा विचार करतो तेव्हा माझ्या मनातलं कर्तव्य सुद्धा जागं असतं आणि ते मला असं वाटतं की ते पण करावं. नाही, पण 11 वर्ष का लागली म्हणजे हे प्रदर्शन करायला? म्हणजे जो कलाकार जो असतो 11 त्याला वर्ष- त्याला हे कधी कळतं की आता आपण करावं किंवा आता करू नये? माझ्या कॅमेऱ्याचा वनवास 11 वर्षांत संपला. मधल्या काळात तुम्ही काढत नव्हता? नाही, सांगतो तुम्हाला. एक गोष्ट खरी आहे की मधली सगळी वाटचाल तुम्हाला कल्पना आहे. काय 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 सगळ्या जडणघडणीतनं म्हणजे किंवा टप्प्यावरनं शिवसेना गेली आणि जेव्हा मला वेळ मिळेल तेव्हा मी कॅमेरा हे करतो. पण मधल्या काळामध्ये फोटोग्राफी मी थोडी थोडी करत राहिलो. म्हणजे फार अशी मोठ्या आणि आता परत कॅमेरे माझे गेले कपाटामध्ये, ते परत कधी बाहेर पडतील. नाही, आता दीर्घकाळ काढता येतील ना तुम्हाला बाहेर? आता काय नाहीच आहे लवकर 2 वर्षात. 2च वर्षात म्हणजे महापालिका येईपर्यंत काय मी नाहीच बोललेलं नाही. ब्रेकिंग न्यूज देतात तुम्हाला. राजीवजीने ब्रेकिंग न्यूज दिली सर, मी नाही. नाही, पण म्हणजे आता आपण प्रदर्शन करण्या इतपत मटेरियल आपल्याकडे आहे असं कलाकाराला वाटतं कधी? हा प्रश्न फार त्याला नेमकं उत्तर माझ्याकडे नाहीये. नाही, पण संख्येनं वैविध्यानं. पण संख्येने म्हणण्यापेक्षा आता तुम्हाला मी सांगतो, ह्याच्यामधले जे काही फोटोग्राफीचे विषय आहेत ते मगाशी आपण आत बसलो असताना बोलत होतो. ह्याच्या बघा 98 साल, 2004 आणि 2011. 98 साली मी वाईल्ड लाईफची फोटोग्राफी केली होती. त्यावेळेला जंगलामध्ये जाणं येणं थोडंसं कठीण होतं. आता फार चांगल्या सोयीसुविधा झालेल्या आहेत आणि आता मला एक खूप बरं वाटतं, एक जागृती पण आलेली आहे जनतेमध्ये. खूप लोक जंगलात जातात, उत्तम फोटो पण काढतात, एक छान हे झालेलं आहे. दुसऱ्या वेळेला मी फोटोग्राफी केली ती आपल्या महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः शिवरायाच्या गडकिल्ल्यांची एरियल फोटोग्राफी. त्याच्यानंतर वारीची एरियल फोटोग्राफी केली. आता एरियल फोटोग्राफी हा थोडासा एक वेगळा विषय, अवघड विषय तो आहे. मग यावेळेला वेगळं काय करावं हा जेव्हा विचार माझ्या डोक्यात आला तेव्हा इन्फ्रारेड फोटोग्राफी मी त्याच्यामध्ये केलेली आहे. इन्फ्रारेड फोटोग्राफी ही कला आणि विज्ञान ह्यांचं एक सांगड घातलेली फोटोग्राफी आहे. त्याच्यावरती आपण म्हणजे तुम्ही विचाराल तर मी आणखीन सांगेन. वाईल्ड लाईफ म्हणाल तर मी थोडीशी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी सुद्धा ह्याच्यात तुम्हाला दाखवणार आहे. ती पोलार बेअरची दाखवणार आहे, म्हणजे हिम अस्वले ज्याला म्हणतो ती केलेली आहे. काही पोर्ट्रेट्स केलेली आहेत. आणि आपली हिंदू संस्कृती ही आपल्या देशाबाहेर सुद्धा किती पसरलेली होती, विस्तारलेली होती. त्याचं एक अत्यंत चांगलं उदाहरण म्हणजे कंबोडियातली अंकोरवाटची मंदिरं. आता अंकोरवाटची मंदिरं ही हिंदू संस्कृतीची मंदिरं म्हणून तर मला त्याच्याबद्दल कुतूहल, आपुलकी असता आहेच. परंतु त्या मंदिरांच्या अवतीभोवती किंवा मंदिरांनी किंवा झाडांनी वेढलेली ती मंदिरं, त्या झाडांच्या पारंब्या, मुळं ह्यांनी त्या मंदिरांना वेढून टाकलेलं आहे. त्यातनं जे काही फॉर्म्स तयार झालेले आहेत ते पण अवर्णनीय आहे. मला वाटतं की आपण जर ते दाखवत, कारण आणलेली आहेत, मला असं वाटतं फोटो. हा, नाही तर नुसतंच हा. आता ही वेगळे वेगळे जरा मी अँगल टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे अंकोरवाटचे पहिले फोटोग्राफर, कंबोडिया. हे तुम्ही म्हणता तसं त्या म्हणजे मुळं आता खाली अशी ती गेलेली. आता हे मी मोजके फोटो आणलेले आहेत. सगळेच आणले तर मग माझ्या प्रदर्शनाला कोण येणार नाही, तुमच्याकडे दाखवलं. आता एक कंबोडियातले शेतकरी, त्या तिथल्या महिला, ते रस्त्याने जाताना बाजूला त्या सगळे काम करत होते. त्यांच्याशी ही झाडच आहेत. पण हेही काय मंदिरावरच आहे? हो हो हो, खाली मंदिर आहे. ओ, अच्छा, त्याच्यावर एवढं झालं? त्याच्यावरती प्रचंड मोठा प्रयोग. तर ते तुम्ही कल्पना करू शकता, एका फ्रेम मध्ये मंदिर आणि झाड मावलेलं नाही माझ्या वाईड अँगल लेन्स वापरून सुद्धा. आता हे तिथले थोडेस एक लाईफ. पूर्वी तिकडे हिंदू धर्म हा जोरात होता, आता बौद्ध धर्म तिकडे मोठा धर्म आहे. आणि ती मग तिथली काही ती मुलं, हे एक थोडंसं तिथलं लाईफ हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा, हे तुम्हाला साधारणतः एक प्रपोर्शन म्हणून मी दाखवतो, म्हणजे ते जरा दाखवायला हे पडेल. हे काय आहे?
हे मंदिर आहे बघा पाठी, आणि त्याच्या पुढे प्रचंड वृक्ष आहेत. ते नेमका तिकडे तो एक भिकू उभा होता, त्याच्यावरनं तुम्हाला ते प्रपोर्शन कळेल. अच्छा, हा भिकू उभा आहे मध्ये. त्याच्यावरनं तुम्हाला ते प्रपोर्शन कळेल. ते एखादी मानवी ह्युमन फिगर आली की तुम्हाला त्याचं प्रपोर्शन कळेल. हे सुद्धा हे तिथलंच आहे, अंकोराचंच आहे. हे कंबोडिया. कंबोडिया. आता ह्याच्यात नेमका मला तो त्या झाडाच्या एका रेषेत तो येताना तो चालत होता, त्याच्यात तो ही अशी काही आहेत. आता हे मी एवढे कंबोडियाचे आता आणलेत, पण दुसरे मोठे ते आणलेले नाही, ते तिकडे येऊन बघावे म्हणून आणलेले नाही. ते आता झलक आहे. प्रश्न विचारते, हे जे तुम्ही प्रत्येक वेळेस जेव्हा फोटोग्राफी करायला जाता तेव्हा प्रत्येक वेळेस तुम्ही फ्रेम ठरवता तुमची त्याच्यातली की जी समोर दिसते आवडते ती घेता? ज्या वेळेला हातात कॅमेरा असतो ना तेव्हा आपले डोळे उघडे असायला पाहिजेत आणि काय टिपायचं. मी कंबोडियामध्ये गेलो तेव्हा थोडीफार माहिती घेऊन गेलो होतो, परंतु तिकडे नेमकं काय आणि कसं दिसेल हे काय मनात ठरवलेलं नव्हतं. तिकडे गेल्यानंतर माझा प्रयत्न असा तो तुम्ही 2 झाडं बघितली वेगळं, म्हणजे तिकडे आता रोजचे हजारो पर्यटक येतात. पण ते झाडांचं मला विचारायचं आहे, इट इज अन इफेक्ट. तो इफेक्ट कुठला? अगदी सुरुवातीला जो दाखवला तो इफेक्ट नाही, ते कंपोजिशन करताना मी तसं घेतलेलं आहे. ओके. म्हणजे त्याला वेगळं असं काही हे केलेलं नाही, पण अँगल शोधताना हा तुम्ही म्हणता तो का? हा. आता हा वेगळ्या अँगलने मी फोटो काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर एक प्रयत्न माझा हाच असतो. म्हणजे उदाहरण तर तुम्हाला सांगायचं, जेव्हा मी अंकोरवाटला गेलो तेव्हा पहिली पहाट माझ्या मनामध्ये एक तिथला प्रसिद्ध फोटो होता सूर्योदयाचा, आणि पहाटे उठून आम्ही गेलो तिकडे. मला वाटलं तर आपणच पहिले असू, पटकन फोटो काढू आणि पुढे जाऊ. गेलो तर लक्षात आलो तिथे हजारो लोक माझ्या आधी कॅमेरा लावून बसले होते, आणि हजारो लोक तो फोटो घेतात म्हटल्यानंतर मी म्हटलं हा फोटो आपल्याला नको, कारण एवढी लोक जर रोज तोच फोटो घेणार असतील तर वेगळं मी काय करणार. थोडंसं वेगळं काय करता येईल. जागा तीच आहे, रोजची हजारो म्हणजे लाखो लोक तिकडे वर्षाची येऊन जात असतील, त्याच्यात मी वेगळं काय करणार. तर त्या एका नजरेतनं मी पाहण्याचा आणि टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. नाही, पण त्याच्यातनं तेही सांगा ना की त्याच्यातनं ते जिथं फोटो काढायला गेले ते नंतर असं कळलं की तिथं खूप लँडमाइन्स आहेत जमिनीत पुरलेले, आणि त्याच्यामुळे त्या भागामध्ये जायला मनाई आहे. काही ठिकाणी असं मला सांगण्यात आलं की अजूनही तिथे काही ठिकाणी ते सुरुंग वगैरे पुरलेले आहेत. अर्थात जिथे टुरिस्ट एरिया आहेत तिकडे ते सगळं त्यांनी साफ केलेलं आहे, सेफ केलेलं आहे. आणि मला असं वाटलं की हे जर का सगळेच तिकडे करण्याचं आपण वेगळं काय करायला पाहिजे, म्हणून अशा काही ठिकाणी गेलो. पण तुम्ही म्हणालात, मला वाटत नाही आता तिकडे काय सुरुंग वगैरे असतील, पण म्हणून कोणी जाऊ नका बाबा, कारण नाही तर तुम्ही म्हणाल, तुम्ही बोललात म्हणून आम्ही गेलो. तसं उद्धवजी, फोटा मारण्यासाठीचा व्यवसाय म्हणून कधी फोटोग्राफीचा स्वीकार करावा असं वाटलं की तशी कधी गरजच भासली नाही? सुरुवातीला माझी ॲडव्हर्टायझिंग एजन्सी होतीच ना, ॲडव्हर्टायझिंग एजन्सी माझी होती चौरंग म्हणून. त्याच्यामध्ये मी एक्झिबिशन आणि डिस्प्ले त्याच्यासाठी फोटोग्राफी मी करायचो. सामनाची सुरुवात झाली आणि मग हे सगळं बाजूला होत गेलं. त्याच्यामध्ये कोणाच्या जाहिराती केल्या होत्या? मुख्यतः मॅफको एक होतं, आणि मग बाकीची. पण युतीचं सरकार नसताना मॅफकोच्या जाहिरातीचं काम तुम्हाला मिळालं? आता त्याच्यामधलं गुपित सांगायला गेलं तर मग सगळं नाही असं नाही. त्यावेळेला लोक चांगली होती, आणि म्हणजे आता सुद्धा चांगली नाहीत असं माझं काय म्हणणं नाहीये. पण जे काय काम आम्ही केलं ते स्पर्धेमध्ये टिकावं असं करण्याचा प्रयत्न केला, आणि कुठेही तेव्हाही नाव सांगून किंवा वशील लावून काम मी मिळवलेलं नाही. कारण तसं केलं असतं तर मला कलेचा आनंद मिळाला नसता. उद्धवजी, घरात तुम्हाला राजकारणाचा वारसा होता आणि बाळासाहेब व्यंगचित्रकार होते, सर्वांना ठाऊक आहे. पण तुम्हाला कॅमेऱ्याचं विश्व नेमकं कधी सापडलं की हे आपलं विश्व आहे असं तुम्हाला कधी कळलं? आणि बाळासाहेबांना तुमचा आवडलेला सर्वात उत्तम फोटो कुठला होता की ज्या फोटोला तुम्हाला बाळासाहेबांनी शाबासकी दिली होती? बापरे, सगळे एवढे प्रश्न एका उत्तरात सांगायचे म्हणजे कठीण आहे. फोटोग्राफीबद्दल मला कुतूहल हे मी शाळेत असल्यापासूनचं होतं, आणि तुम्हाला कदाचित कोणाला माहिती नसेल त्यावेळेला कॅमेरा जो मिळायचा उपलब्ध होता तो आक्फा कंपनीचा क्लिक 3
तुम्हाला माहिती असेल कदाचित, तुमच्यापैकी कोणाला माहिती नसेल कारण तो कधी ऐकलाही नसेल. अक्फा क्लिक 3 हा त्यावेळेचा 120 फिल्मचा कॅमेरा होता, साधा कॅमेरा होता. तिथपासून माझ्या फोटोग्राफीची सुरुवात शाळेत असताना झाली. पण बाळासाहेबांनी नवीन कॅमेरा घेऊन दिला का तुम्हाला सांगतो ना, त्याच्यासाठी? नंतर शाळेमध्येच मी 8वी 9वी मध्ये असताना. पण तो कॅमेरा बाळासाहेबांचा होता. नाही नाही नाही. मग तुमच्यासाठी दिला होता वेगळा? कुठला? अक्फा. हा, अक्फा मला त्याने घेऊन दिला होता. लहान शाळेत असताना? हो. बर. आणि मी 8वी 9वी मध्ये असताना त्यांना सांगितलं मी जे स्कूल ऑफ आर्टला जाणार. तरी ठीक आहे, तुझं 10वी हो रे. मग 10वीची परीक्षा मी जेव्हा दिली तेव्हा त्यांनी मला ड्रॉइंगचं पुस्तक दिलं, ॲनाटॉमीचं. आणि मला म्हणाले तू जर चित्रकार होणार असेल तर तुला ॲनाटॉमी कळली पाहिजे, व्यंगचित्रकार होणार असेल तर तुला ॲनाटॉमी आलीच पाहिजे. कारण व्यंगचित्रकार जो असतो त्याला उत्तम चित्रकार हे व्हायलाच पाहिजे, व्हायलाच लागतो. म्हणून तू पहिली ड्रॉइंगची प्रॅक्टिस कर. ती करत 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 ज्या वेळेला माझी कॅमेऱ्याची किंवा फोटोग्राफीची आवड आणखीन वाढत गेली तेव्हा मी त्यांच्याकडे हट्ट धरला, मला कॅमेरा पाहिजे. मग कोणता कॅमेरा? आता त्यावेळेला निकॉन हा कॅमेरा हा एक ड्रीम कॅमेरा होता, निकॉन F3 नवीन आलेलं मॉडेल. तर मी त्यांना सांगितलं मला हा कॅमेरा पाहिजे. म्हणजे ठीक आहे म्हटलं, हे काय एवढे कामात असतात हे ऐकून. काही दिवसांनी एक अशीच बॅग घेऊन आले, मला म्हणाले हे घे तुझा कॅमेरा. आणि तो कॅमेरा अजून मी व्यवस्थित ठेवलेला आहे, अजूनही तो व्यवस्थित चालतो. फक्त आता फिल्म मिळत नाहीत आणि मिळालं तरी इकडे प्रोसेसिंग करणं कठीण जातं. काय साधारण किंमत असेल त्यावेळेला त्याची? त्यावेळेला 8,000 असेल. 8,000? त्यावेळेला. पण आता पण कॅमेरा आणि 2 लेन्सेस त्याच्यामध्ये. आता नुसतं कॅमेरा घ्यायचा झालं तरी. पण बाळासाहेबांना आवडलेला फोटो कुठला होता? तुम्हाला सांगू, असा एखादा फोटो नाही, त्यांनी माझ्या नेहमी फोटोग्राफीची तारीफ केलेली आहे, काही ठिकाणी सजेशन्स पण दिलेली आहेत. पण एक गोष्ट नक्की, त्यांनाही मनातून आणि मलाही आत्ता एका गोष्टीचं जरासं वाईट नक्की वाटतं, ते कॅमेरा माझ्या हातात आला आणि ब्रश माझ्या हातातनं सुटला. कारण फोटोग्राफी करण्याच्या आधी मी ड्रॉइंग, पेंटिंग आणि काही वेळेला कार्टून सुद्धा करत होतो. आणि कार्टूनमध्ये मी जे काही स्ट्रोक्स असतात त्यांचीच व्यंग्यचित्र बघून मी प्रॅक्टिस करायचो. काही ते डेव्हिड लोची कार्टून्स येईल तर ते स्ट्रोक्स जे मी मारत होते त्यांना आवडायचे. पण हे असलं तरी त्यांनी मला कधी फोटोग्राफी करण्यापासून थांबवलं नाही. म्हणजे एक चांगला कार्टूनिस्ट कमावला. नाही नाही, आता चांगलं का वाईट असं मी म्हणणं बरोबर नाही. पण एका गोष्टीचं नक्कीच मला वाईट वाटतं की ब्रश माझ्या हातातून सुटला. बाळासाहेबांच्या हातात ती माळ रुद्राक्षांची कायम बघायचो, तुमच्या हातात असं कधी बघितलं नव्हतं. हे नेमकं काय? कुठलेही रुद्राक्ष नाही, हे शिवबंधन आहे. जे गेल्या वेळेला आलो होतं तेव्हाही होतं. आणि तेव्हा तुम्ही बोलतात ते लूज काहीतरी गाठ घट्ट आहे, अजून सुटलेलं नाहीये. उद्धवजी, नाही, पण तुम्हाला एक सांगतो, आणखीन मला एकाने कोणतरी विचारलं, हा तुम्ही गंडा कोणाचा म्हणला? हा गंडा मीच बांधलेला आहे म्हटलं. लोकांना गंडवण्यापेक्षा स्वतःच गंडा बांधलेला बरा. पण तो नवीन का दिसतो? म्हणजे तुम्ही रोज बदलता का तो? रोज त्याचे नाही बदलत. रंग इतके त्याचे ते- तसेच कसे आहेत, शार्प एवढे? तो विशेष बनवलेला आहे. नाही नाही, हे तसं खास राहिला बनवून रंग. घेतलेत. नाही नाही नाही, रंग आहे तसंच आहे. जात नाही तो रंग. नाही. बाळासाहेबांचा एक फोटो आहे की समोर समुद्र आहे आणि बाळासाहेब उभे आहेत. खूप फेमस आहे तो फोटो. तो म्हणजे पोज दिली आहे बाळासाहेबांनी खास तो का तो मीच नॅचरल काढलेला फोटो हो. आहे. मला असं वाटतं 2000 साल असेल आणि 1 जानेवारी 2000, बऱ्याच वर्षांनंतर आम्ही कुटुंबीय तेव्हा गोव्याला गेलो होतो 2 दिवसासाठी. आणि 1 तारखेला निघायचं, कारण बाळासाहेब खूप त्यांना आग्रह केला होता, खूप मस्का लावला होता असं म्हणा. ते जेमतेम आले होते आणि 1 दिवस राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी निघायचं. तर मी सकाळी त्यांच्या मागे लागलो, म्हटलं थोडं तुम्ही समुद्रात चला ना, थोडं चला ना. मग आले. आता म्हटलं थोडं असं करत करत तिथपर्यंत नेलं. मग काय म्हटलं, तुम्ही काहीतरी म्हटलं मला फोटो काढायचे, तर काय करू फोटो म्हणून. तर त्याने असं हात केलं तर तेवढंच क्लिक केलं मी. उद्धवजी, कलावंत हा नेहमी संवेदनशील असतो, त्याला लोकांचे सुख दुःख दिसतात. राजकारणी अगदी वेगळा असतो. तर तुमच्यातला कलावंत आणि राजकारणाचा असा कायम झगडा असतो का, एकाशी दुसऱ्याचा, किंवा कलावंत टिकवून ठेवण्यासाठी, किंवा काय, म्हणजे कसं असं टिकवून नाही. ठेवता तुम्ही? नाही नाही नाही, मी तुम्हाला एक सांगतो, कोणत्याही क्षेत्रात जर का तुमचं मन कलावंताचं मन असेल, कलाकाराचं मन असेल, तर त्याचा उपयोग तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असा हा तुम्हाला इतरांपेक्षा अधिक होतोच, असा माझा एक अंदाज आहे. मग तो तुम्ही डॉक्टर असलात तरी, डॉक्टर जर का कलावंत मनाचा असेल तर त्याच्या एका हातामध्ये सुद्धा एक वेगळं कसं बसतं. मग ते तुम्ही ऑपरेशन करण्यात म्हणा किंवा काही असेल. राजकारणामध्ये असताना साहजिकच आहे की मन हे
संवेदनाक्षम असल्यानंतर दुसऱ्याच्या व्यथा वेदना ह्या आपण समजून घेऊ शकतो आणि त्याच्यावरती काय आपण करू शकू तो एक विचार मनामध्ये सतत चालू असतो. आत्तासुद्धा मी जेव्हा तुमच्याकडे आलो होतो निवडणुकीच्या आधी, तेव्हा ते जे विजन डॉक्युमेंट दिलं ते सुद्धा मी त्या नजरेने बघूनच ते विजन डॉक्युमेंट तयार केलं होतं. आणि म्हणून असं जे काय अनेकांनी मला विचारलं की तुम्हाला असं वाटतं का की राजकारणात आलात आता पश्चाताप होतोय, अरे मी असं काही होत नाही. मला पश्चाताप वगैरे अजिबात होत नाही. कारण कला हा माझा छंद आहे आणि तो मी नेहमी सांगतो की प्रत्येकाला चांगला कोणता तरी छंद हा असायला पाहिजे. तो रोजच्या आयुष्यातला एक ऑक्सिजन आहे. कार्टियर बेझॉन, रघुराय यासारखे लेजंड्स फोटोग्राफीमध्ये आहेत. कार्टियर बेझॉनचं नाव तर जागतिक स्तरावर, तर तुम्हाला फोटोग्राफर म्हणून ह्यापैकी कोणाचं काम? नाही, कार्टियर बेझॉन तर उत्तम आहेतच. त्यांची ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी. रघुराय आहेत, तसं स्टीव्ह मकरी ते एक अप्रतिम फोटोग्राफर, त्यांचे रोज फोटो तुम्ही त्यांच्या साईटवर बघाल. एरियल फोटोग्राफीमध्ये यान आर्थस बर्ट्रँड म्हणून फ्रेंच फोटोग्राफर आहे आणि मला वाटतं ते आज सुद्धा फिरत असतील जगभर. रोज त्यांच्या साईटवर बघा आजचा फोटो, असा एक वेगळा फोटो टाकलेला असतो. आणि त्यांच्याकडनं मी खरं एरियल फोटोग्राफीची एक प्रेरणा घेतली की अरे हे वेगळं प्रकरण आहे. एरियली हे असं जे आपण रोजच्या बघणाऱ्या गोष्टी ह्या वेगळ्याच डायमेन्शनमध्ये दिसू शकतात. उद्धवजी, पूर्वी घरांमध्ये एखाद दुसरा फोटो असायचा, मग रोलचे कॅमेरे आले, मग 24चा रोल, 36चा रोल. फोटो काढण्यात ती मजा असायची किंवा ते प्रिंट होऊन आल्यानंतर पाहण्यात एक मजा असायची. पण आता या तंत्रज्ञानाच्या अतिरेकामुळं त्यातली उत्कटता कमी झाली असं वाटतं तुम्हाला? कारण सेल्फीज आलेले आहेत आणि आपण कुठेही गेलो तर आपण उत्कटता म्हणण्यापेक्षा तुम्ही आनंद घेऊ शकता की नाही त्याचा. शेवटी कलेचा उपयोग काय, एक आनंद घेणं. आणि जर का तुम्ही सेल्फी तुमची काढण्यामध्ये तुम्हाला आनंद वाटत असेल तर घ्या. नाही, कारण तंत्रज्ञान शेवटी एवढं पुढे चाललेलं आहे की काही दिवसांनी मला असं वाटतं की कॅमेऱ्याच्या कंपन्या सुद्धा फोन बनवायला लागतील. तुम्हाला आवडतं सेल्फी काढायला? नाही हो, तेवढा काय माझा चेहरा देखणार नाही. उद्धवजी, आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी काढली, नंतर गड किल्ल्यांची फोटो काढली, आता नॅचरल फन फोटोग्राफी केली. मॉडेलिंग फोटोग्राफी तुम्हाला आवडेल का? आणि त्यातली त्यात राजकारण. मॉडेल कोण ते पहिले सांगा. राजकारणातील मॉडेल तुम्हाला कोण आवडेल? म्हणजे बाळासाहेब तर आहेतच, म्हणजे ते होते. ते माझं एक आवडतं मॉडेल म्हटलं तर आवडता चेहरा होता. आणि साहजिकच आहे, जसं तंत्रज्ञान तुम्ही आता म्हणालात तेवढं झपाट्याने पुढे जाते. आत्ताची जी काही उपकरणं, लेन्सेस वगैरे आले तर मला त्यांची कमी ही नेहमी जाणवत राहील. या घडीला कुणाचा फोटो काढायला आवडेल? राज ठाकरे. मी काही फोटो काढले ते येऊन बघा. नाही, तरी पण माझा हा प्रश्न आहे की राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस की पृथ्वीराज चव्हाण? मी काही फोटो काढले ते येऊन बघा. नाही, पण आता जो राहुलनं प्रश्न विचारला की आता म्हणजे फोटो काढणं याच्यातलं म्हणजे फार सोपं झालंय म्हणूया आपण, किंवा आता त्यात काही फार विशेष उरलं नाही. प्रत्येकाच्या हातामध्ये फोन असतो आणि चांगले उत्तम म्हणजे साधेही फोनमध्ये आता 8-10 पिक्सेलचे तर असतातच ते कॅमेरे. तर मग ते फोटो आणि फार किमती कॅमेऱ्याने काढलेले फोटो याच्यामध्ये म्हणजे नेमका फरक पडतो कशा? फरक आहे त्याच्यामध्ये. लेन्स म्हणा, प्रत्येक कॅमेऱ्याचा आता पूर्वी फिल्म होत्या, फिल्ममध्ये सुद्धा कंपन्या होत्या, आक्फा, कोडॅक, ब्लॅक अँड व्हाईट म्हटल्यानंतर इल्फर्ड. तसं फोनमध्ये सुद्धा कॅमेरा आहे आणि त्याच्यात सुद्धा आपण इमेज कॅप्चर करू शकतो. पण आता इमेज कॅप्चर करण्याच्या ठिकाणी सेन्सर आलेले आहेत. सेन्सर ते मायक्रो 4/3 येतं, 35 mm येतं, मीडियम फॉर्मॅट येतं. मीडियम फॉर्मॅटमध्ये सुद्धा साईजेस वेगळे वेगळे आहेत. आणि राजीवजी, जेवढे ते सेन्सर मोठे त्याच्या साईजवरती इमेजची क्वालिटी अवलंबून असते. पिक्सल हा एक वेगळा प्रकार आलेला आहे. त्याच्यानंतर प्रत्येकाचं एक सॉफ्टवेअर असतं. आणि आता तुम्ही हे जे काही फोटो इकडे मोठे करून लावलेले आहात, हे फोनवरती काढून एवढे मोठे आता तरी होण्या एवढी फोनमध्ये क्वालिटी आलेली नाही आहे. त्याच्यासाठी तुम्हाला चांगला कॅमेरा पाहिजे. पुन्हा कॅमेरा आणि फोनमध्ये फरक असा आहे की कॅमेऱ्यामध्ये तुम्हाला विविध फोकल लेन्सच्या लेन्सेस उपलब्ध आहेत. वाईड अँगल आहे, नॉर्मल लेन्स आहे, शॉर्ट टेली आहे, टेलिफोटो आहे. त्या तुमच्या उपयोगाप्रमाणे तुम्ही लेन्सेस हे करून चांगलं कॉम्पोजिशन करू शकता. उद्धवजी, 2014 हे वर्ष होतं ते निवडणुकांचं होतं. एकंदरच म्हणजे पत्रकारांसाठी जेवढं ते घाई गडबडीचं तणावाचं होतं त्यापेक्षा 100 पटींनी जास्त ते राजकारण्यांसाठी होतं. आणि तुमच्यासाठी तर खूपच जास्त, कारण का 25 वर्षांची मैत्री तुटणं, पुन्हा ती होणं आणि हा सगळा निवडणुकांचा काळ. या काळामध्ये तुमचा तणाव कमी करण्यासाठी किंवा स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्ही काय करायचं? उद्धवजी, हेच नेमकेपण आहे. ह्या प्रश्नातच माझं नेमकं उत्तर आहे की जो ऑक्सिजन मी म्हणतो तो हा आहे.
नक्कीच फोटोग्राफी आणि इतर विषयांसंदर्भातल्या गप्पा आपल्या रंगणारच आहेत, पण एक छोटासा ब्रेक घेऊया. बघत रहा माझा कट्टा. ब्रेकनंतर माझा कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. राजकारणापलीकडचे फोटोग्राफर उद्धव ठाकरे आज आपण जाणून घेतोय. पुढचा प्रश्न द्वारकानाथ संजगिरी विचारतात. बाळासाहेबांप्रमाणे तुम्हाला मला वाटतं क्रिकेटची आवड आहे, तर एक दोन प्रश्न असे आहेत की क्रिकेटची फोटोग्राफी किंवा कुठले तरी एक स्पोर्ट्स फोटोग्राफी करावीशी कधी वाटली का? आणि फोटोग्राफी सोडून वाचन वगैरे ह्या बाबतीत तुमचे काय छंद आहेत किंवा काय आवडी निवडी आहेत? तेवढा वेळ मिळतो का वाचायला? एक गोष्ट खरी की स्पोर्ट्स फोटोग्राफी अजून तरी मी काही केलेली नाही, पण ह्याचा अर्थ मी ती करणारच नाही याच्यातला भाग नाही आहे. कधी जसं एक होईल, उदाहरण तर मला म्हणजे तुम्ही प्रश्न विचारला, तुम्हाला करायची अपेक्षित क्रिकेटची फोटोग्राफी असेल, जिम्नॅस्टिक, पण मला कुस्तीची करायची ती कधीतरी, पण तो एक अगदी आपला कुस्तीचा आखाडा म्हणजे कुस्तीचा आखाडा पाहिजे, ते लाल माती वगैरे आहे ना तसं मी कधीतरी करणार आहे. उद्धवजी नाही, एक मिनिट. आणि नंतर फोटोग्राफी सोडून वाचनाची एक आवड आहे. काही वेळेला झोपताना वगैरे थोडं संगीत ऐकणं हा एक आहे. त्याच्यानंतर छंद म्हणून नाही, पण एक हे म्हणून मी शिवाजीराव भोसलेंची भाषणं ऐकत असतो, पुलंची ऐकत असतो आणि अर्थातच बाळासाहेबांची ऐकत असतो. पण ही काय नियमितपणे ऐकतो अशातला भाग नाही. कधीतरी मूड आला, त्याला किती दिवस मध्ये जातील सांगता येत नाही, पण पटकन वाटलं कधी आयपॉडमध्ये माझ्या आहे ती करून ते ऐकायचं. त्याचा फायदा पुढच्या आपल्या ह्याच्यामध्ये होऊ शकतो? कळत नकळत तर नक्की होतो. एक तर संस्कार हा प्रकार असतो, तो तर त्याची एक जडणघडण मनाची होत असते आणि त्यातनं जे काय ऐकतो ते कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये राहत असतं. उद्धवजी दोन प्रश्न होते. एक म्हणजे जसे बाळासाहेबांचा सामनामधल्या प्रत्येक लेखाकडे, अग्रलेखाकडे, सगळ्याकडे अतिशय काटेकोर लक्ष असायचं, त्याचप्रमाणे तुमचं सामन्यातल्या फोटोंकडे तसं काही खास लक्ष असतं का? आणि त्या अर्थानं तुम्ही अनऑफिशियल चीफ फोटो एडिटर आहात का सामन्याचे? मला माहिती आहे तुम्ही मूळ बॉडीवरतीच आहात, पण फोटोच्या बाबतीत हा पहिला प्रश्न. नाही, सामनामध्ये चांगल्यापैकी वृत्तपत्र स्वातंत्र्य आहे आणि जे बाळासाहेबांनी सांगितलं होतं की बातमी ही बातमीसारखी आली पाहिजे. तुम्हाला जे काय बोलायचं असेल ते तुम्ही तुमच्या अग्रलेखातनं किंवा इतर आर्टिकलमधनं बोलू शकता, पण बातमी जी काय, मग तो फोटो कसा असेल, तो फोटोतनं सुद्धा काहीतरी सांगितलं गेलं पाहिजे. म्हणजे ते बातमीच कशाला, माझा सुद्धा जो काही मी फोटो काढतो साहजिकच त्यातनं काहीतरी सांगितलं गेलं तरच त्या फोटोला अर्थ आहे. स्टोरी पाहिजे. नुसताच फोटो आहे पण त्याला काय कळतच नाही, आगानं पिछा, तर काहीच अर्थ नाही त्याला. आणि दुसरा एक प्रश्न होता, मधल्या काळात बातमी अशी होती की मुंबईतल्या जे सगळे विशेषतः साऊथ बॉम्बेमधल्या मोठ्या मोठ्या जुन्या वास्तू आहेत त्यांचे फोटो काढायला जे आणि सगळ्याच फोटोग्राफरना बंदी असायची किंवा त्यांना हटकलं जायचं पोलिसांकडून. तर महापालिका आपली आहे आता, तर सत्ता पण आहे, तर त्या बाबतीत काही होऊ शकेल का? त्यांना त्यामुळे आता वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं. तुम्हाला सांगतो, जसं मी आता अंकोरवाटचं बोललो ना तुम्हाला, अंकोरवाटमध्ये बाहेरून म्हणजे आता चांगल्या अवस्थेत तसं काहीच नाही, कारण ती कित्येक शतकापूर्वीची मंदिर आहेत, परंतु तिथे सुद्धा गेल्यानंतर काही ठिकाणी मला असं आढळलं की ट्रायपॉड लावायला तुम्हाला बंदी आहे. माझं म्हणणं की आता बंद्या वगैरे काढल्या पाहिजेत. आपल्याकडे जर का तेवढा गौरवशाली ठेवा असेल, वास्तू असतील, तर त्या जगाला दिसू द्या ना. हां, त्यातनं काही डॅमेज होणार असेल तर तेवढ्या तिकडे तुम्ही अडवा, पण अन्यथा आपल्याकडे पण खूप छान लेण्या आहेत, आपल्याकडे सुद्धा शिल्पकलेची अप्रतिम अशी उदाहरणं असलेली मंदिरं आहेत, तर त्यांचे सुद्धा फोटो हे काढले गेले पाहिजेत आणि ते जगासमोर आले पाहिजे. मुंबई महापालिकेचा फोटो बाहेर जर का ट्रायपॉड लावून काढायचा असेल तरी सुद्धा पोलीस अटकतात, त्यामुळे फक्त विचार. बरोबर आहे, म्हणून मी सुद्धा जो फोटो काढलाय ना तो तसा बघितलं तर ट्रॅफिक पोलीसची शिटी ऐकत गाडीतच पटकन काच खाली करून काढून, कारण मी जो फोटो काढलाय तो मी दाखवतो तुम्हाला, इन्फ्रारेड फोटो काढलेला आहे आणि तो रविवारी सकाळी जेव्हा ट्रॅफिक कमी असतो तेव्हा मी आधी जरा बाजूने बघितलं अँगल कुठून मिळेल, कारण मला म्हणजे इन्फ्रारेड फोटोग्राफीवरती बोलायचं तेव्हा मी सगळं बोलीन पाहिजे असेल. इन्फ्रारेड फोटोग्राफी ही कला आणि विज्ञान यांची सांगड घातलेली फोटोग्राफी आहे. आता नेमकं इन्फ्रारेड फोटोग्राफी काय, एक ठराविक मर्यादेच्या पलीकडे मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही, कारण मी काय वैज्ञानिक किंवा त्यातलं हे नाही आहे. पण जे मगाशी मी तुम्हाला सांगत होतो की वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, एरियल फोटोग्राफी, तर ह्यावेळेला मी इन्फ्रारेड फोटोग्राफी केलेली आहे. आपण जो काय बघतो तो नॉर्मल लाईट बघतो, हे रंगसंगती रंग दिसतात ते नॉर्मल लाईटचे आहेत. प्रत्येक वेळेला कॅमेरे जेव्हा आपण
प्रतिमा टिपतो त्याच्यामध्ये कॅमेऱ्याच्या सेन्सरवरती पडणारा इन्फ्रारेड लाईट हा अडवला जातो आणि नॉर्मल लाईट आत सोडला जातो. मी काय केलं, मी उलटं केलं, मी नॉर्मल लाईट अडवला आणि इन्फ्रारेड आतमध्ये येऊ दिला. आणि ते करताना आपल्या फोटोमध्ये झाडं असणं फार गरजेचं आहे, कारण झाडं जेवढा इन्फ्रारेड लाईट रिफ्लेक्ट करतं तेवढं दुसरा कोणताही विषय, मग तो दगड असेल, माणसं असेल, ऑब्जेक्ट, कुठलाही तो रिफ्लेक्ट करत नाही. म्हणून तो फोटो चांगला व्हायला झाड पाहिजे, ढग असतील तर उत्तम, पाण्यात रिफ्लेक्शन असेल तर आणखीन उत्तम, आणि मग एखादी वास्तू असेल तर तो पूर्ण पिक्चर होतं. मला महापालिकेचा इन्फ्रारेड फोटो काढताना आव्हानात्मक आहे, कारण बाजूला तशी झाडं नाही आहे. तर एक झाड मला दिसलं आणि तो मी विचार केला, अरे ह्या झाडासाठी आणि महापालिकेच्या याच्यासाठी रस्त्याच्या मधोमध जाऊन फोटो काढला पाहिजे. आता ते उतरून जाऊन मी फोटो काढता येणं शक्य नाही, कारण मला मुंबईमध्ये खूप फोटोग्राफी करायची, पण मी जरा काढत गेलं तर तुमचे कॅमेरे माझ्या मागे लागणार. आणि म्हणून मग मी काय केलं, जेव्हा सिग्नल तो पडला, तेव्हा पडला म्हणजे आता पडला हा शब्द माहीत नाही कुठून आला, पण त्यावेळेला ड्रायव्हरने गाडी घे पटकन अशी तिरकी केली आणि भर रस्त्यात गाडी थांबून तो हवालदार विचारा एवढ्या शिट्या मारत धावत आला. तोपर्यंत माझा 1-2 फ्रेम क्लिक झाल्या होत्या. म्हटलं तो अरे तो नाही सॉरी म्हटलं, माफ करा माझे तो, आणि मग मी पुढे निघून गेलो. तर झाडं असणं त्याच्यामध्ये फार गरजेचं आहे. आणि महापालिकेचा फोटो तुम्ही म्हणाला तर ट्रायपॉड तो सोडा तर मी तर गाडीतनं पटकन काढला. परंतु मला असं वाटतं की या काय या गोष्टी आल्यात आणि कोणी केल्यात मला कल्पना नाही, पण त्याच्यावरती लक्ष घालून याचा महापालिकेचा इन्फ्रारेडचा फोटो आहे का आपल्याकडे? आहे ना, आहे पहिला. इकडनं मी धरतो म्हणजे त्याला जरा दिसेल. हा मला माहित नाही, जरा वेगळ्या प्रकारे. आता बघा हे झाड हिरवं असणारं झाड याच्यामध्ये कसं आलं बघा, लाल. त्याला पेंटिंगचा लुक येतो त्याच्यात. हा आता याच्यात नॉर्मल लाईट हा ब्लॉक केलेला आणि हा फक्त इन्फ्रारेड लाईट त्या सेन्सरवरती पडून त्याने ही प्रतिमा आपल्याला दिली. हो नाही, पण हे असं वाटतं की म्हणजे आजूबाजूला काही घडतच नाहीये आणि एक पूर्ण निर्मल. आता मला सांगा मुंबई स्वच्छ आहे की नाही? नाही, हा रविवारचा फोटो आहे म्हणून तुम्ही याच्यासमोर आणि तुम्ही बघाल मी एवढं काही कायदेभंग केलेलं नाहीये. ट्रॅफिक नसतानाच पटकन गाडी उभी करून मी फोटो काढलेले आहे. फोटोग्राफी काढली तर मुंबई स्वच्छ दिसेल एकंदर. नाही असं काय नाही, कचरा तर दिसेल, कचरा काय गायब नाही होत. आणखीन आहे इन्फ्रारेडचा? आणखीन हा सुद्धा मुंबईचाच आहे. हे आपलं राजाबाई टॉवर. हाही तुम्ही सकाळच्या वेळेलाच काढलेला फोटो आहे? नाही, सांगतो तुम्हाला, इन्फ्रारेड फोटोग्राफीसाठी ऊन लागतं. म्हणजे हा एक अत्यंत महत्त्वाचा हे आहे. जसं झाडं लागतात तसं ऊन पाहिजे. आणि उन्हाचं सुद्धा अँगल, किरणांचा अँगल, त्याचं तापमान जेवढी दुपार होईल तेवढं चांगलं. म्हणजे साधारणतः 10:30-11 नंतर इन्फ्रारेड फोटोग्राफीसाठी चांगला काळ. साधारणतः मी आता त्याच्यात घड्याळ किती वाजले असतील बघा, 11. 11ला 5 कमी आहेत. उद्धवजी, राजकारणामध्ये एकूणात कार्यरत असताना किंवा पक्षामध्ये माणसं पारखून आणि निरखून घेताना फोटोग्राफर उद्धव ठाकरेंची दृष्टी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना किती फायदेशीर ठरते? नक्कीच पडते. कारण मी मागे सुद्धा बोललो होतो की फोटोग्राफी काय, राजकारण काय, आणि विरोधी पक्षात असल्यानंतर जास्त एक्सपोजिंग करावं लागतं. सर, मला असं विचारायचं आहे की गेल्या काही वर्षांमध्ये जेची परिस्थिती ढासळली एकंदरीत शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने, तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे, या संदर्भात भविष्यात तुम्हाला जागतिक दर्जाचं प्रशिक्षण देणारी संस्था उभारायला आवडेल का? आणि खरं तर आवडणार, का नाही आवडणार, पण त्याच्यासाठी त्या संस्थेमध्ये किंवा त्या संस्थेची सुद्धा तशी इच्छा पाहिजे की बाबा आपल्यात काहीतरी कमी आहे हे आपण प्रामाणिकपणाने मान्य करून आपल्यात जे काही कमी आहे ते भरून काढून जागतिक दर्जाची आपली संस्था व्हायला पाहिजे. हे कोणत्याही जेजेच कशाला, जे याच्यामध्ये असतील त्या सगळ्यांना असं वाटलं पाहिजे. नवीन संस्था, कारण एकतर फोटोग्राफी हा खूप खर्चिक असं हॉबी आहे. आता मोबाईल पण काढतात ना फोटो.
नाही आर्ट म्हणून जेव्हा आपण विचार करतो तर त्याला लागणारी इक्विपमेंट्स आहेत किंवा त्याला लागणारी बाकी पण प्रत्येकाला त्या आता बरेचसे चांगले कॅमेरे आलेले आहेत. मगाशी मी बोललो एक मोबाईल मधनं फोटोग्राफी करणं हा एक वेगळा भाग झाला, पण त्याच्यातनं सुद्धा काय झालं की खूप चांगले फोटो सुद्धा मिळायला लागले मोबाईलमधनं फोटो काढताना. आणि दुसरे सुद्धा छोटे कॅमेरे आहेत ते सुद्धा त्याची सुद्धा क्वालिटी खूप चांगली आहे. अगदीच सगळ्यांना काय आवडवे फोटो मोठे करायचे नसतात ना. तुम्ही मोबाईलमधनं काढता फोटो? मोबाईलमधनं नाही मी जास्त कधीच नाही काढत. कधीच नाही काढतो पण कमी. म्हणजे मला अजून ते मोबाईल बरोबर फोटोग्राफी म्हणजे कॅमेरा म्हणून हे नाही झालेली, नाळ जुडलेली नाही. उद्धवजी, ही जी सगळी तुम्ही फोटोग्राफी केली आहे त्याच्यात तुम्ही पोलर बेअरचे काही फोटो काढले आहेत. हो हो. आणि त्यावेळेला मी असं ऐकलं की खूप काही गमती जमती झाल्या होत्या, तर त्याच्यातला काही किस्सा आणि फोटो असं दोन्ही दाखवा. सांगतो तुम्हाला. मी जशी वाघाची फोटोग्राफी केली, वाघ हा असा प्राणी आहे तो सायबेरिया मधल्या मायनस तापमानात सुद्धा राहतो आणि आपल्याकडच्या अगदी +48 किंवा त्याच्याहून अधिक असलेल्या तापमानात सुद्धा राहतो. त्याच्यामुळे वाघ हा एक वेगळाच प्राणी आहे. अस्वलांमध्ये सुद्धा आपल्याकडची अस्वल ही सगळी भालू ह्या सदरातली आहेत, म्हणजे सगळी काळी आणि अशी. पण हे हिम अस्वल जे आहे पोलार बेअर हे एकदम आपल्या जगाच्या त्या टोकाला ध्रुवावरती राहणारं. आपण फोटो दाखवतोय ते फोटो दाखवतो चालू आहे. आणि त्याच्याबद्दल मला खूप कुतूहल त्याही वेळेला होतं, आजही आहे. आणि मी असं ठरवलं होतं की यांची कधीतरी जाऊन फोटो काढायचे. एक 2008 साली मी 4-5 दिवस इकडे जाऊ शकलो. तुम्हाला या फोटोवरनं कल्पना येईल, जिथपर्यंत तुमची नजर जाईल तिथे बर्फ आणि बर्फ, दुसरं काहीच नाही. झाडं सुद्धा सगळी सुकलेली आणि असं सगळं. फोटो काढले तेव्हा मायनस टेम्परेचर होतं 20. आणि मी जिथे गेलो होतो तो परिसर त्याला हडसन बे म्हणतात. तिथे साधारणतः जुलै-ऑगस्टच्या सुमारास ही अस्वलं एकत्र यायला सुरुवात होते. ती एकत्र एवढ्यासाठी येतात की ऑक्टोबर नंतर तिथली थंडी आणखीन वाढते. -20 ची -30, -40 पर्यंत तापमान जातं आणि तिथे असलेला समुद्र हा गोठून जातो. लाटा वगैरे सुद्धा गोठतात, समुद्राचा पृष्ठभाग गोठतो आणि त्याच्यावरनं ही अस्वलं चालत आतमध्ये जातात खोलवर समुद्रात. आणि तिथे जाऊन मग ते सील, वॉलरस वगैरे असे काही समुद्रातले जे जलचर आहेत ते खातात. पण साधारणतः जुलै ते ऑक्टोबर म्हणजे तो समुद्र गोठेपर्यंत ही अस्वलं तिकडे 4 ते 5 महिने, किमान 4 महिने तरी ही उपाशी असतात. कॅमेराचा संबंध सिनेमाशी येतो. तुम्ही केवळ फोटोग्राफीसाठी सिनेमा वगैरे पाहता का? म्हणजे एरवी पाहता फार क्वचित. पण काही काही ब्लॅक अँड व्हाईट गुरुदत्तच्या पिक्चरमध्ये खूप सुंदर फोटोग्राफी आहे. ब्लॅक अँड व्हाईट फोटोमध्ये लाइटिंगचीच मजा जास्त आणि ती फोटोग्राफी फार वेगळी आणि चॅलेंजिंग असते. आणि विचारावं का विचारू नये कळत नाही. पीके पाहिला का? पीके पाहिलं ना. आवडला असं नाही. आता त्या विषयावरती यापूर्वी सुद्धा नाटक सिनेमे आलेले आहेत, त्याच्यामुळे असं जसं ओ माय गॉड सारखं त्या प्रकार. पण उद्धवजी, यालाच धरून कलावंताच्या स्वातंत्र्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कुठलाही कलावंत असो, लेखक असो, दिग्दर्शक असो, चित्रकार असो, जोपर्यंत त्या स्वातंत्र्यातून दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती घाला येणार नाही किंवा आक्रमण होणार नाही तिथपर्यंत त्याचं स्वातंत्र्य मान्य करायला काहीच हरकत नाही. उद्धवजी, नाही मग पीके मध्ये तसं झालंय असं तुम्हाला वाटतं? नाही, म्हणून मी पीके बद्दल कुठे काय बोललोय विचारतोय मी. नाही, पण मी आता त्याच्यात माझी फोटोग्राफी थोडीच आहे. उद्धवजी, तुमच्यातला जो फोटोग्राफर आहे, एखादी फ्रेम ही परफेक्ट जोपर्यंत होत नाही तोपर्यंत क्लिक करत नाही किंवा तुम्ही आणखीन प्रयत्न करत राहत. आत्ताची महाराष्ट्रातली जी पॉलिटिकल फ्रेम आहे ती परफेक्ट आहे असं वाटतं तुम्हाला? थांबन जरा, अजून माझ्या क्लिकचा आवाज नाही ना आलेला. मी थोडंसं वेगळ्या ह्याने विचारते की एखादा फोटो चांगल्या फोटो फ्रेममध्ये खूप जास्त खुलून दिसतो, तर शिवसेना आणि बीजेपीचा आत्ताचा जो क्लिक आहे परफेक्ट बसलाय फोटो फ्रेममध्ये? बघ, आता फोटो काढणं माझं काम आहे आणि त्याचं मी प्रदर्शन करतोय. आवडलं नाही की ते रसिक सांगणार आहेत. उद्धवजी, महाराष्ट्र देशा म्हणून तुमचं तर पुस्तक प्रसिद्ध आहेच, तसंच आता काही गुजरात देशा वगैरे काढायचा विचार आहे तुमचा का? माझा देश काय महाराष्ट्र देशा म्हणजे महाराष्ट्र राज्य काय वाईट आहे की काय? मी माझ्या महाराष्ट्र राज्यात खुश आहे. फोटोग्राफर नाही, एकूण देश म्हणून मी तुम्ही जर का मला विचारलं तर एक प्रश्न मला तुम्ही विचारण्याच्या आधी मला उत्तर द्यायला पाहिजे. म्हणजे मी पोलार बेअरची फोटोग्राफी केली. आता पोलार बेअर आपल्या देशामध्ये येऊ शकत नाही, त्याच्यामुळे तिकडे फोटोग्राफी करायला तिकडेच जायला पाहिजे. कंबोडियाची मंदिरे ही देशाबाहेर आपला पसरलेला हिंदू धर्म म्हणून मी त्या मंदिरांची फोटोग्राफी केली.
आपल्या देशामध्ये मला फोटोग्राफी करायची आहे, नक्कीच करायची आणि ते मी करणार. जसं कुस्तीबद्दल बोललो, मला महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या त्या कुस्तीगिरांचे त्यांच्या आखाड्यात फोटो काढायचे, ते मी काढणार. महाराष्ट्र देशामध्ये मी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे एरियल फोटोग्राफी केली. परंतु आपला महाराष्ट्र एवढा सुंदर आहे कारण ही इन्फ्रारेड फोटोग्राफी, मी मुंबईचे 2-5 फोटो काढू शकलो आत्तापर्यंत. बरेचसे फोटो मी बाहेर काढलेले आहेत, अंकोरवाटमध्ये काढलेत, काही युरोपमध्ये काढलेले आहेत. पण महाराष्ट्र, इव्हन कोकण आपलं अप्रतिम आहे. म्हणजे कोकणामध्ये सुद्धा मी आत्ता मध्ये गेलो होतो तेव्हा जेमतेम एक 2-4 फोटो मी इन्फ्रारेड काढू शकलो. इतर सुद्धा कोकण खूप छान आहेच, पण तिथे ती सगळे नारळी पोफळीची झाडं. इन्फ्रारेडचे जे फोटो आहेत ते सर्रास का नाहीत काढले जात? त्याची किंमत जास्त आहे? नाही, ही खूप किचकट फोटोग्राफी आहे. आणि मी जी काय माहिती घेतली त्याच्यामध्ये काही फोटोग्राफरनी ही सुरुवातही केली, पण एक नंतर असं वाटतं जाऊ दे, एवढं किचकटपणा कुठे करायचं म्हणून किचकटपणा आहे कशामध्ये? म्हणजे प्रोसेसिंग मध्ये आहे का फोटो काढतानाच आहे? इन्फ्रारेड फोटोग्राफीमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं ना की नॉर्मल लाईट ब्लॉक करावा लागतो आणि इन्फ्रारेड लाईट आत सोडावा लागतो. त्याच्यासाठी लेन्सवरती फिल्टर लावावा लागतो आणि तो फिल्टर एवढा काळा कभिन्न असतो की तो लेन्सवरती लावल्यानंतर तुम्हाला कॅमेऱ्यातनं काहीच दिसत नाही. इन्फ्रारेड किरणांची फोकस करण्याची लेवल सुद्धा वेगळी असते आणि तो फिल्टर लावल्यानंतर खरं पद्धत अशी आहे की ट्रायपॉडवरती कॅमेरा लावायचा, तुम्ही फ्रेम कंपोज करा, फोकस करा आणि मग फिल्टर लावून ते क्लिक करा. आता एवढा वेळ मी देऊ शकत नाही. असं मुंबईत मी तुम्हाला सांगितलं जेमतेम काच करू खाली करू मी. आता या वेळेला बऱ्याचदा अंदाजपंची धावदर्शी असं काम असतं. त्याच्यात तो जो तुम्ही काढलाय ना फोटो महापालिकेचा, तर तुम्ही आता ठीक आहे की ते शिट्ट्या मारल्या पोलिसांनी आणि तुम्ही पटकन घाईघाईत काढले, काही पटणार नाही. कारण ते जर इतकी किचकट असेल सांगतो तर ते असं थोडं असं काच खाली केली आणि असं होतं. काय तुम्ही तो काय मोबाईल बंद काढल्यासारखा नाहीये ना. ह्याच प्रश्नाचं उत्तर मला पूर्ण करायचंय. तर बरेच फोटोग्राफर हे सुरुवातीला म्हणजे सुरुवात करून ते सोडून देतात. आता हे जी काय फोटो काढलेले किती क्षणात मी काढलाय, तुम्ही जे फोटोग्राफर असतील ते समजू शकता. काच खाली केली आणि फोटो काढला, त्याला किती क्षण लागतात, पण त्या क्षणामागे किती अभ्यास करावा लागला. म्हणजे साधारणतः गेले 1.5 ते 2 वर्ष मी त्याच्यावरती अभ्यास करायला लागला. म्हणजे मला नाही कळलं काय अभ्यास करावा लागला. म्हणजे तो एवढ्यासाठी की साधारणतः सुरुवातीला काय होतं बघा, आता आपल्याकडे ऑटो फोकस कॅमेरे आलेले आहेत, म्हणजे तुम्हाला फोकस पण करण्याची गरज नाही. बरोबर आहे, एक्सपोजर पण तुम्हाला ठरवावं लागत नाही. पूर्वी फिल्म कॅमेरे जेव्हा यायचे तेव्हा एक्सपोजर ठरवावं लागायचा आणि ते तर आणखीन अवघड काम होतं. मगाशी कोणी प्रश्न विचारला ना की थ्रिल, तर ते खरं होतं. कारण चांगली फोटोग्राफी म्हणजे तुम्ही समजा 120 फिल्म असेल आणि 12 फोटो, तर 12च्या 12 बरोबर एक्सपोज झाले असतील, अरे चांगला फोटोग्राफी तू करतो. ते कंपोजिशन बघायचेच नाही, एक्सपोजर बरोबर आहे. तसं इन्फ्रारेड फोटोग्राफीला सुद्धा एक्सपोजर हा मॅन्युअली तुम्हाला सेट करावा लागतो आणि त्याच्यात तुम्हाला एक अंदाज घ्यावा लागतो की आत्ताच्या याच्यामध्ये जसं त्यावेळेला फिल्म कॅमेऱ्याला एक अंदाजाने एक्सपोजर ठरवावं लागायचं, मग एक्सपोजर मीटर त्याच्यात आलं. आता याच्यामध्ये सुद्धा मग तुम्हाला एक अंदाज घ्यावा लागतो की आता साधारणतः काय एक्सपोजर लागेल. आणि मग ते झाल्यानंतर ती पहिली एक इमेज तुमच्या हातात आली. मग ती इमेज घेऊन तुम्हाला त्याची पुढची जी काय सोपस्कार आहेत ते तुमच्या लॅपटॉपमध्ये करावं लागतात. उद्धवजी, आत्ता तुम्ही म्हणालात की कंपोजिशन बघायचेच नाहीत आणि इतर सगळे हे, किंवा आत्ता तुम्ही जे टेक्नॉलॉजीची सांगड घालून जी क्रिएटिव्हिटी दाखवली आहे, तर मला ह्याच्यावर विचारायचं आहे की टेक्नॉलॉजी जी आलेली आहे ती महत्त्वाची की आर्टिस्टचं कंपोजिशन आणि क्रिएटिव्हिटी ही महत्त्वाची? मी एक तुम्हाला गोष्ट सांगू, आता आपण इकडे किती लोक आहोत? हा, सगळ्यांना तुम्ही जगातलं चांगल्यात चांगलं महागातलं पेन द्या आणि एक विषय देऊन लिहायला लावा. हा, द्वारकानाथजी एक त्यांच्या स्टाईलने लिहितील, बाकीचे सगळे आपल्या स्टाईलने लिहितील, त्याच्यातनं एकाच कोणाला तरी लोकांना आवडेल. पेन आणि इंक तुम्हाला एकच देतो ना मी. तर टेक्नॉलॉजी जरी असली तरी टेक्नॉलॉजीचा उपयोग तुम्ही कलात्मक पद्धतीने कसं करताय तो महत्वाचा आहे ना. समजा मी असा इन्फ्रारेड फोटोग्राफी सांगितलं, माझं कौतुक म्हणून नाही सांगत मी, तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतोय. ते घेऊन तुम्ही काही फोटोग्राफी करायला लागलात तर ते नाही चालणार. त्याच्यात सुद्धा कंपोजिशन घेऊन लोकांनी बघितल्यानंतर वा हा शब्द आला पाहिजे. मग तो तुम्ही कॅमेरा कोणता वापरताय, टेक्नॉलॉजी कोणती वापरताय, ते माझ्यासाठी गौण आहे. नाही, पण एक म्हणजे सर्वसामान्य जो असतो ना माणूस, जे आपल्याकडे असं आहे की चित्रांच्या बद्दल, एकूणच कलेच्या बद्दल जे काम समीक्षकांनी केलं पाहिजे की सर्वसामान्य प्रेक्षकाला बोटाला धरून त्यांनी नेऊन चांगली कलाकृती ती चांगली कशी असती, का असती,
त्याच्यात चांगलं काय असतं हे सांगितलं पाहिजे. ते आपल्याकडे दुर्दैवानं जेवढं पाश्चात्य जगामध्ये आहे तेवढं होत नाही. तर चांगला फोटो तुमच्यामध्ये काय असतो, चांगला फोटो असतो कसा, म्हणजे त्याच्यातलं काय गोष्टी असतात की ज्याच्यामुळं अमुक एक फोटो चांगला होतो? आम्ही किचकटपणात जातच नाही. तुम्ही कोणताही फोटो किंवा पेंटिंग बघितल्यानंतर वा हा शब्द आला की तो फोटो चांगला आहे. मग त्याच्यातलं नेमकं काय आवडलं हे तुम्ही नंतर त्याच्या खोलामध्ये जाल, पण बघता क्षणी जो आवडतो ते तुम्ही असं थोडीच बघतात सगळं बघितल्यानंतर हे बरोबर आहे का, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे सगळं आता वा बोलायला हरकत नाही. असं होत नाही. ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया आहे. तो उत्स्फूर्तपणा जर का तुम्ही टिपलेल्या फोटोतनं टिपू शकलात तर तो चांगला फोटो आहे. असं तुम्हाला नाहीतर मी समजा तुम्हाला एक फोटो दाखवला आता काहीतरी, आता समजा हे दाखवतोय तुम्हाला, नाहीये त्याच्यात, नाही म्हणूनच दाखवले, तर याला तुम्ही वा म्हणाल का? नाही म्हणणार, कारण याच्यात काहीच नाहीये, मग वा कशाला म्हणायचं? पण त्याची उलटी बाजू दाखवली तर मी म्हणत नाही. आता तुम्हाला वा म्हणावं लागेल कारण मी समोर बसलोय. आता हेच फोटो तुम्हाला मी दाखवले तर ते आहे ना, म्हणजे हे आणि हे असं नाही. पण याच्यात आता कलर फोटोग्राफीचं तंत्रज्ञान आलं, पण ज्याला नव्यानं फोटोग्राफी शिकायची आणि प्रोफेशनल फोटोग्राफी शिकायची तर त्यानं ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफीपासून सुरुवात करावी, मोबाईल कॅमेऱ्यापासून सुरुवात करावी का? नाही, आता ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी परत यायला लागले आणि डिजिटल मध्ये सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी करणारे कॅमेरे यायला लागलेले आहेत. फक्त ब्लॅक अँड व्हाईट, मग त्याच्यात कलर तुम्ही घेऊच शकत नाही. आणि ती सुद्धा खरं ब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी माझ्या मते जास्त चॅलेंजिंग आहे, कारण तिकडे खरा म्हणजे लाईट आणि शॅडोचा खेळ असतो. पण मग आता छोट्या फिल्म किंवा शॉर्ट फिल्म जसं आता मोबाईलवर करायला लागलेत लोक, किंवा काही व्हिडिओ अल्बम्स लोक मोबाईलवर करायला लागलेत, तर तसं ज्याला फोटोग्राफी शिकायची त्याने मोबाईल कॅमेऱ्यापासूनच सुरुवात करावी का प्रोफेशनली? नाही, तुम्हाला जे फोटोग्राफी करणं महत्वाचं आहे. मोबाईलवरती सुद्धा चांगले फोटो काढणारे लोक आहेत ना, खूप चांगले फोटो काढलेले लोकांनी. उद्धवजी, दुष्काळग्रस्त शेतकरी, नाही एक मिनिट, फक्त एकच आहे, तुम्हाला कोणत्या पद्धतीची फोटोग्राफी करायची आहे त्याच्यावरती हे सगळं अवलंबून आहे. आता वाईल्ड लाईफ म्हटल्यानंतर वाईल्ड लाईफमध्ये सुद्धा खूप वाईड असं घ्यायचं असेल आणि मध्ये छोटा वाघ वगैरे दाखवायचा असेल, मध्ये छोटा, तरी ते चांगलं आहे. पण क्लोजअप घ्यायचं असेल तर मोबाईलवरती नाही होणार. आदित्य आणि तेजस्वी संध्याकाळ चित्र काढणं आवडतं का फोटोग्राफी? दोघंही फोटोग्राफी तर करतात, पण आदित्य त्याचबरोबर तो कवी आहे. तेजसची आवड ही वाईल्ड लाईफ पण त्याच्याकडे आलेलं आहे, पण त्याच्यात त्याला नुसते पशु पक्षी नाही, पशु पक्षी प्राणी किडे झाडं पानं फुलं ह्याची सगळ्यांची तो शास्त्रोक्त नावं आणि ते सगळी त्याला माहिती असते. आणि आदित्य तो माहिती आहे तुम्हाला, तो 14 वर्षाचा होता तेव्हापासून कविता लिहायला लागला. तो 16 वर्षाचा असताना त्याचं पहिलं पुस्तक प्रसिद्ध झालं. आणि दोघांची फोटोग्राफी करण्याची शैली ही वेगळी आहे माझ्यापेक्षा. आदित्य काही वर्षांना असं सांगणार की कधीतरी हातातनं कॅमेरा गळून पडला आणि पेन आलं आणि चालेल. नाही हरकत नाही ना, तो आवडीने करणार असेल त्याला ते करू. जेव्हा आपण फॅमिली फोटो काढतो तेव्हा सर्व फॅमिली एकत्र असेल असं आपल्याला वाटतं. एखादी व्यक्ती जरी तुम्ही आता जो दाखवतोय फॅमिली फोटो तो का नाही संपूर्ण दाखवतोय? त्याच्यामुळे एखादं कंपोजिशन करताना तुम्हाला असं वाटतं अरे इकडे ही गोष्ट असायला पाहिजे होती, इकडे गोष्ट ही असायला पाहिजे होती, इकडे ढग असायला पाहिजे होतं, पण असं प्रत्येक वेळेला तुम्हाला नाही करता येत. नाही असं वाटतं ना, म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की लँडस्केप घेताना सुद्धा कारण ती सुद्धा फॅमिली आहे ना. उद्धवजी, आपण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी केली आहे, त्याच्यानंतर एरियल फोटोग्राफी, दोन्ही गोष्टी तशा म्हटल्या तर थोड्याशा रिस्की आहेत. म्हणजे कधी असा प्रसंग आला की अरे बापरे काळजाचा ठोका चुकला कधी असा एखादा फोटो काढताना? मी मागे 1-2 गोष्टी त्यावेळेला सांगितल्या होत्या. दोन्ही वेळेला वाईल्ड लाईफ फोटोग्राफी करताना आणि एरियल फोटोग्राफी करताना फक्त आता मला थोडंसं एका मर्यादेत सांगावं लागतं, कारण माझी नाही तर पुढची फोटोग्राफी बंद होईल. म्हणजे एरियल फोटोग्राफी करताना जेव्हा मी पहिल्या प्रथम 1-2-2.5 तासाची ती एक हेलिकॉप्टरची, त्याला काय म्हणायचं आपल्या मराठी भाषेत, वारी किंवा सवारी आणि इंग्लिशमध्ये त्याला सॉर्टी म्हणतात. असं मी दिवसाला 2-3 त्या करत होतो. आणि मुंबईत जेव्हा मी फोटोग्राफी करत होतो, नाही गड किल्ल्यांचीच करत होतो आधी, ती करून जेव्हा पहिला टप्पा संपून मी घरी आलो तेव्हा मग बाळासाहेब साहजिकच मला विचारत होते काय झालं, कसं काढले, काय केले, मग तू काय खिडकी उघडून फोटो काढतोस? तर म्हटलं नाही खिडकी उघडून नाही फोटो काढत. हां मग ठीक आहे, मग काय करतोस? म्हटलं नाही खिडकी नसतेच. तर म्हटलं कारण मी दरवाजा खालीच काढून जातो. तर ते मला म्हणाल म्हणजे काय? तुला म्हटलं असं आहे की फोटोग्राफी करताना ते दरवाजे काढावे लागतात आणि ते दरवाजे काढून मग आम्ही हेलिकॉप्टर घेऊन जातो वर.
मग म्हणाल नाही मग तू काय कसं करतोस, तर म्हटलं नाही ते सीट बेल्ट वगैरे लावतो. आता त्या टप्प्यामध्ये एक गोष्ट आणखीन झाली होती की जेव्हा मी काय झालं, आता डिजिटल फोटोग्राफी आली, आता मी एखाद दुसरा कॅमेरा घेऊन एरियल फोटोग्राफी करू शकतो. पण तेव्हा एरियल फोटोग्राफी कशी करायची सांगणार कोणीच नव्हतं. अजूनही मला नाही वाटत आपल्याकडे कोण असेल. फिल्मचा जमाना होता, माझ्या गळ्यात अक्षरशः 6-7 कॅमेरे होते, वेगवेगळ्या फॉर्मॅटचे, वेगवेगळ्या लेन्सेस लावलेले, कारण तुम्हाला ठरवायचं होतं कोणता कॅमेरा. आणि वरती फिल्म बदलणं, लेन्स बदलणं हे कठीण आहे. तरीसुद्धा मी आता ज्यांना हॅसलब्लॅड कॅमेरा माहिती असेल, तो हॅसलब्लॅड कॅमेरा जमिनीवरती सुद्धा फिल्म भरणं आणि बदलणं हे फार कठीण असतं. ते मी तिकडे वरती करत होतो. पण ते एक एक काढत असताना खाली मला वाटतं विजयदुर्गाची वगैरे मी फोटोग्राफी करत असेल, इकडे काहीतरी फडफडत होतं असं. तर ते मी, आणि ते लागत होतं मला, वाऱ्याचेच होतं म्हणते मी असं करत करत काढत होतो. ते झाल्यानंतर मी जरा कॅमेरा असे माझे जरा सगळे असे ठेवले आणि म्हटलं लोंबतंय काय, तर तो माझा सीट बेल्ट सुटला होता. अब्बा. आणि एक तर आपल्याला बोलता येत नाही, कारण वाऱ्याचा झोत प्रचंड असतो, म्हणजे वाऱ्याचा धबधबा अंगावरती आपटत असतो. काही वेळेला वाटतं की छाती फुटेल की काय. आणि ते असताना ते हेडफोन लावलेले असतात, त्यातनं एकमेकांशी बोलायचं असतं. तर सोबत एक जो होता अधिकारी, त्याने सांगितलं, म्हटलं जरा आप मेरा कैमरा पकड़ेंगे, तो क्यों क्या हो गया, तर मी त्यांना नाही मेरा सीट बेल्ट निकल गया है, म्हणजे जरा लगा तो. बापरे, तो एवढा ओरडा लागला, हॉवर हॉवर हॉवर, म्हणजे ते हेलिकॉप्टर जागच्या जागी स्थिर करा. ते पायलट पॅनिक झाले ना, तुला काय झालं काय, म्हटलं काही झालेलं नाही हो, ते म्हटलं कॅमेरा फक्त ठेवायचं इकडे, तुम्ही काय लक्ष देऊ नका. तर म्हटलं अरे कॅमेरा पकडो मेरा. मग त्यांनी पकडला, तो थरथर होता. मी सीट बेल्ट लावला आणि तो बोला नाही हे तो बहुत ही गलत आहे, असं नाही होण्याची. अरे म्हटलं आता ठीक आहे लावला ना मी, आता म्हटलं ओरडू नका तुम्ही, थांबा जरा. तर अशा काही गोष्टी सांगितलं का नंतर, हा किस्सा सांगितला होता बाळासाहेबांना? हा, नंतर सगळं झाल्यावरती सांगितलं. माझी फोटोग्राफी संपली. आणि फोटोग्राफी वगैरे करायचं असेल तर साधारण किती खर्च येतो? खर्चापेक्षा तुम्ही परमिशन आणून दाखवा. परमिशन मिळत, परमिशन थोडं मिळणं कठीण आहे. ह्याचं कारण एक बरोबर आहे. ह्याचं कारण काही ठिकाणी आपली जी काही गुपितं असतात किंवा ज्या काही गोष्टी आपल्या शत्रूला कळू नये अशा असतात, तिकडे फोटोग्राफी करता येत नाही. त्याच्यामुळे नेव्ही फोटोग्राफी करताना मुंबई असेल तर मुंबईमध्ये नेव्हीचा अधिकारी आणि मुंबईच्या बाहेर एक एअरफोर्सचा अधिकारी आपल्यासोबत असतो आणि तो आपल्याला सांगत असतो इकडे करू नका फोटोग्राफी. आणि ते केल्यानंतर सगळे फोटो दिल्लीला जातात, दिल्लीला, आणि ते प्रत्येक फ्रेम बाय फ्रेम बघतात आणि मग आपल्याला ते येतात. आणि सर परमिशन मिळाल्यानंतर खर्च किती? तुम्ही या दाखवून सांगतो. हौसेला मोल नसतं. खरं तर हा प्रश्न मी वाघाच्या गुहेत राहणाऱ्या माणसाला विचारलाय, पण वाघाचा फोटो जवळ जाऊन काढताना भीती वाटते. मी शिवसेना प्रमुखांचे अनेक फोटो काढले आणि त्यांच्या अंगाखांद्यावरती खेळलेलं आहे. जंगलात खरं सांगू म्हणजे खोटं सांगू नये म्हणून खरं सांगू बोलतो. सुरुवात ज्या वेळेला केली त्यावेळेला एक मनामध्ये शंका होती की बाबा खरंच कसं करायचं, कारण जंगलामध्ये जेव्हा आपण फोटोग्राफी करतो तेव्हा ती उघड्या जिप्सीतनं करतो. आणि त्यावेळेला म्हणजे मी रणथंबोर वगैरे जंगलात जेव्हा गेलो तर तिकडे काही वेळेला वाघ तर एवढ्या जवळनं माझ्या गेलेलं आहे, परंतु जर आपण वाघाला डिवचलं नाही तर तो आपल्याकडे लक्ष पण देत नाही. त्याची सुद्धा एक जंगलातली सुद्धा एक वेगळी भाषा आणि वेगळी शिस्त आहे. म्हणजे एकदा मी हा थोडासा आगाऊपणा केला होता. मला सिव्हिणीचे अत्यंत छोट्या तिच्या पिल्लांबरोबर फोटो काढायचे होते आणि मी जिप्सीतनं उतरलो. बरोबर लोक होती, त्या लोकांनी मग त्या फॉरेस्टमध्ये लोकांनी सांगितलं की या एक साधारण अशी झाडी होती, झुडपं असतात ना, त्याच्यामध्ये ती बच्चे आहेत. ती सिव्हिण दिसली, म्हटलं आता हिच्या जवळपास बच्चे असतील म्हणून थोडं आम्ही पुढे जाताना ती अशी रोरावत आली अंगावर. माझ्या मुंबईतनं आलेली ती लोक सगळी ती 2-3 ती राहिली, पण तिथली जी लोक होती ती पळाली. अर्थात मध्ये थोडीशी झुडपं होती, म्हणजे अशी झुडपं अशी सिव्हिण होतं. असं की बहुतेक वेळेला वाघ असो सिंह असो कोणताही जंगली प्राणी हा पटकन अटॅक करत नाही, तो तुम्हाला तुमच्यावरती आधी मॉक अटॅक करतो. त्याच्यानंतर तो जर का बसलेला असेल, म्हणजे मी एकदा अनुभव असा केला की मोठा वाघ त्याच्या भक्ष्यावरती तो बसलेला होता आणि मला तो अटॅक करताना फोटो काढायचा होता. मी हत्तीवरती होतो आणि त्या माहुताला सांगितलं थोडं आगे बढाव, आणि तो गुरगुरायला लागला. वाघ गुरगुरायला लागल्यावरती त्याची शेपूट वाकडी करून तो असा हलवायला लागला, म्हणजे आता ह्याच्या पुढे येऊ नका, तुला साब ये नाही, ये दौडेगा म्हणजे अंगावर. म्हटलं यार एक कदम तो आगे बढाव.
बड्या खूप मुश्किलीने एक पाऊल पुढे टाकलं आणि तो जो अंगावरती आल्यावरती माझा फोटो सोडा तो हत्ती घाबरून फिरला आणि त्याच्यामुळे पाठीला पाठ लावून आम्ही बसलो होतो. पाठीकडे माझा मित्र होता. मी माझ्या अँगलने फोटो येईल म्हणून असं बसलो होतो. तो हत्ती असा उलटा फिरला, त्याच्यावर मला फोटो काढायचा होता, तो अँगल चुकला आणि त्याला त्याचं रुद्रावतार दिसलं आणि तो घाबरला. तो नाही नाही बस जरा आता चला बाहेर. पण तुम्ही फार महत्वाची आता गोष्ट सांगितलीत की वाघाचं जर लक्ष जायचं असेल तर त्याला डिवचायला लागतं. डिवचल्याने तर वाघ काही करत नाही, त्याच्यामुळे वाघाला डिवचण्याचा प्रयत्न न केलेला बरा. हे जे प्रदर्शन आहे उद्धवजी तुमच्या फोटोंचं, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना फायदा होईलच, पण शाश्वत काहीतरी दुष्काळ निवारणासाठी व्हा म्हणून तुम्ही सरकारला काही सांगणार आहात? बघा, हा विषय खूप मोठा आहे आणि किचकट आहे. दुष्काळ पडणं न पडणं हे आपल्या एकट्याच्या हातामध्ये नाहीये, हे तर मी विरोधी पक्षात असताना सुद्धा बोललेलं आहे. पण दुष्काळाची तीव्रता कमी करणं हे आपल्या हातात नक्कीच आहे. एक गोष्ट जी माझ्या लक्षात आलेली आहे की जे आपले सिंचनाचे प्रकल्प आहेत ते जर का आतापर्यंत खोळंबले नसते तर ह्या दुष्काळाची तीव्रता तेवढी भीषणता आपल्याला भासली नसती. आणि म्हणून याही सरकारला माझं हेच सांगणं आहे की बड्या मुश्किल के बाद, कारण थोडंसं हिंदीमध्ये पण सांगायला पाहिजे, हे लोकांनी दिलेलं सरकार आहे आणि लवकरात लवकर हे रेंगाळलेले प्रकल्प आपण पूर्ण केले. आणि हा वेगळा विषय, म्हणजे त्याच्यात एवढ्या थोडक्यात इकडे सांगणं त्या विषयाची थट्टा होईल. तुम्ही मगाशी एरियल फोटोग्राफी आणि इन्फ्रारेडचा उल्लेख केला. मुंबईकर फोटोग्राफर गोपाळ बोधे याच्यातले मास्टर होते आणि त्यांनी ते मोठ्या प्रमाणात केलेलं आहे. पण जिवंतपणी आणि त्याच्यानंतर सुद्धा त्यांच्या नावाने काही स्कॉलरशिप किंवा काही उपक्रम राबवला गेला नाही. ते याच्यातले खरं तर मानदंड ठरतील असे होते. तर त्या दृष्टीने काही होईल का? नाही तर मग पुढची पिढी कशी घडणार? हे बरोबर आहे, पण त्याच्यासाठी काय आहे, लोक जवळ आली पाहिजेत. जवळ आली पाहिजे म्हणजे गोपाळ बोधे तर माझ्या जवळ होतेच, तो भाग नाही, पण तुमच्यासारखा विचार करणारी जी मंडळी आहेत की त्यांना पुढे पण काहीतरी व्हावंसं वाटतं, ती एकत्र आली पाहिजे. मगाशी जो जे स्कूल ऑफ आर्टचा विषय निघाला त्याच्यामध्ये सुद्धा कलेच्या संबंधित विचार करणारी लोक ही आली पाहिजेत. आणि मग एखादा माणूस असा असेल की ज्याचा जे स्कूल ऑफ आर्टशी संबंध नसेल पण तो चांगला कलाकार असेल, अशी खूप लोक आहेत, खूप आहेत. तर सगळ्यांना एकत्र आणून असं जर काही सुरू केलं ना, मग जसं गोपाळ बोधे आणि मी काही वेळेला बोलायचं की बाबा एरियल फोटोग्राफी तुम्ही जो विचारला तर हा खर्च कसा करायचा, हेलिकॉप्टर कुठून मिळवायचं. अनेकांना अशी इच्छा आहे की मला एरियल फोटोग्राफी करायची आहे, तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकू, हा विचार आमचा सुरू झाला होता. तेव्हा मी आणि गोपाळ बोधे जेव्हा 2-3दा त्या विषयावरती भेटलो होतो, बोललो होतो, पण दुर्दैवाने मध्येच बोधे साहेब गेले आणि तो विषय अर्धवट राहील. नाही तर मग तुमचा हा जो प्रश्न आहे ना त्याला नेमकं उत्तर हे शब्दात नाही तर कृतीत मिळालं असतं. शेवटचाच प्रश्न उद्धवजी विचारतो मी की तुम्ही फोटो तर खूप काढलेत, पण असं कधी झालं का किंवा असं झालेलं असेल तो प्रसंग कोणता होता की जेव्हा तुम्हाला सगळं दिसत होतं की हा तुमच्या फ्रेममध्ये चांगला असलेला फोटो जो तुम्हाला क्लिक नाही करता आला कोणत्याही कारणामुळे, म्हणजे हातात त्यावेळेला कॅमेरा नव्हता किंवा कॅमेरा होता पण घेता नाही आला? असं सहसा होत नाही. याचं कारण असं की ज्या वेळेला मी राजकारणामध्ये जातो परत, त्यावेळेला माझा फोटोग्राफीचा कप्पा पूर्ण बंद होतो आणि मग ते मला फोटो दिसायचं पण त्यावेळेला बंद होतं. त्यावेळेला माझं काम आणि फोटोग्राफी ज्या वेळेला करतो त्यावेळेला साहजिकच आहे ते जे काही 2-3 दिवस मला मिळतात त्यावेळेला माझा प्रयत्न असतो की, कारण ते SMS आणि ते चालू असतात, पण त्यावेळेला माझा प्रयत्न असतो की बाबा फोटोग्राफी करावी. आणि म्हणून क्वचित असं घडतं की अरे कॅमेरा असायला पाहिजे होता. पण अन्यथा जसं आपण मी मगाशी बोललो की दुष्काळग्रस्त भागात फिरताना तिकडे कसले फोटो आणि कसले काय तुम्ही काढणार, ते सगळंच बधीर होऊन जातं सगळं वास्तव बघताना. उद्धवजी, तुमचा हा जो उपक्रम आहे तो खरंच म्हणजे खूपच स्तुत्य आहे. तुमच्या प्रदर्शनाला शुभेच्छा. पण म्हणजे असं नाही, मग आता किती फोटो देऊ? नाही पण हे असं नाही, आम्हाला ते परवडणार नाही तुमचे फोटो. नाही, तुम्हाला परवडते शेतकऱ्यांसाठी, मला नको. पण असं आहे की फोटोग्राफी आणि या विषयाबद्दलचं तुम्ही प्रबोधन आमच्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांचं नक्कीच केलं. त्यांच्या निमित्तानं महाराष्ट्राच्याही लोकांना चांगले फोटो आणि फोटोग्राफी, इन्फ्रारेड फोटोग्राफी याच्याबद्दलची बरीच माहिती मिळाली. पण हे म्हणजे थोडंसं सगळ्यांना असं हातपाय बांधून समोर प्लेट धरल्यासारखं असं ते झालं की म्हणजे त्यांना आणखीन खूप प्रश्न विचारायचे असतील कदाचित राजकारणाच्या बद्दलचे, पण आपण त्यांना असं सांगितलेलं होतं की त्यांना
आज उपास आहे. त्याच्यामुळे उपासाचंच तुम्हाला मिळेल. आज तुम्ही फक्त त्यांना साबुदाण्याची खिचडी. हां. तर साबुदाण्याच्या खिचडीवर त्यांना समाधान मानायला लागले. पण तुम्ही परत एकदा आता फोटोग्राफीच्या पलीकडचे उद्धव ठाकरे राजकारणातले त्याच्यासाठी नक्की येईल. आणि मी तुम्हाला सांगितलं तसं की राजकारण हे रोजचं आयुष्यातलं माझं कर्तव्य आहे. ते कर्तव्य म्हणून मी करतोय. आणि फोटोग्राफी ही माझी कला आहे, माझा छंद आहे, माझा ऑक्सिजन आहे. आणि हे करताना जर का मी ऑक्सिजन घेत असेल तर मला असं वाटलं की त्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुद्धा एक ऑक्सिजन द्यावा. हा माझा एक अल्पसा प्रयत्न आहे. एक गोष्ट नक्की की संकट फार मोठं आहे, त्याच्यात माझ्या फोटोग्राफीने काय होणार नाहीये, पण माझी एक संवेदना म्हणून किंवा कर्तव्य म्हणून मी करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि तुमच्या माध्यमातून मी जनतेला सुद्धा आवाहन करतो की या आणि फोटो बघा, आवडतील अशी मला एक. बरं, आता मी मगाशी शेवटचा म्हटलं होतं, पण आता शेवटचा तो विषय तो राहिला विषय तो तुम्ही काढलेल्या पोर्ट्रेट्सचा. तर तुम्ही बऱ्याच नाही, काही जणांचे पोर्ट्रेट्स काढलेले आहेत. आणि पोर्ट्रेट हा सुद्धा विषय मी यावेळेला तसा प्रथमच हाताळलेला आहे. पण त्यात आहेत कोणाकोणाचे का ते येऊन बघायचं? येऊन बघा जरा सगळंच. नाही, पण त्याच्यात खास करून कोणाचा म्हणजे काढताना तुम्हाला मजा आली? करून सगळे लोकांना माहिती असलेले लोक आहेत. पण छान मजा. आता एवढा ट्रेलर तर असं आहे की हे बघा, शेवटी तुम्हाला मासा मारायचा असेल तर त्याला काहीतरी आमिष लावायला लागतं ना. तुम्हाला किमान एवढं तर सांगितलं पाहिजे ना. म्हणून तर ते आमिष तुम्हाला तिकडे न सांगताच देतो ना की तुम्ही येऊन बघाल, निदान तेवढं तरी येऊन बघाल. तुम्ही किमान एवढं तरी सांगा ना की आहेत कुणाचे फोटो, त्यातले एखादी दुसरे प्रसंग तरी सांगा की फोटो काढताना काय झालं त्याचं. पण ते बघा ना गंमत. तर बघताना गंमत कशी कळणार त्यातली? प्रसंग तुम्ही आल्यावरती पुन्हा येतो मग कट्ट्यावर. नाही, त्याच्यामध्ये राजकारण सोडून. बरं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही राहुल बजाजांचे फोटो काढलाय. आता ते येऊन बघा तुम्ही. तो फोटो काढताना काय झालं? बरं ठीक आहे, सांगतो मी. ह्याच्यामध्ये काही मी तुम्हाला म्हटलं ना, काही म्हणजे सगळेच प्रसिद्ध आणि लोकप्रिय व्यक्ती. मला असं वाटलं की आपण एक वेगळा पण विषय हाताळावा, तो म्हणजे पोर्ट्रेट. कारण पोर्ट्रेट हा सुद्धा खूप कठीण विषय आहे. त्याच्यामध्ये मी म्हणून आता तुम्ही नाव घेतलं, तुम्हाला मगाशी सांगितलं, आता याच्या पुढे मी मुलाखत द्यायला तर आधी तुम्हाला काय सांगणारच नाही. थोडंसं त्याच्यात सुद्धा वेगळेपणाने ते टिपण्याचा माझा प्रयत्न आहे. म्हणजे आता राहुल बजाज हे सगळी लोक आमच्या जुन्या ओळखीचे, अर्थात बाळासाहेबांमुळे. आणि राहुलजी पण खूप गप्पिस्ट आहेत. तर ते त्यांचे फोटो काढताना तिकडे आरसा होता, ते करता पटकन असं त्या आरशात बघून जरा आपण बघितलं ते करताना तोच क्षण मी टिपण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं जरा थोडंसं वेगळं आहे. उद्धवजी, पण आज राजकारणापलीकडे एका वेगळ्या विषयावरती पण आपल्या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे खूप मोठे जग आहे, इकडे आपण बघतच नाही. आणि नाही म्हणजे मी खरंच तुम्हाला सांगतो, आपण राजकारणामध्ये फार गुंतत जातो. त्याच्या पलीकडे सुद्धा जग आहे आणि त्या जगात आपण राहतो, जगतो, त्याच्यासाठी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. ही आपली संवेदनाच आता मरत चाललेली आहे. नक्कीच, पण या विषयावरती पण आपल्या खूप छान गप्पा रंगल्या. आपण आलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आभारी आहे आणि तुम्हाला पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि सगळ्यांना आवर्जून प्रदर्शनाला या असं आमंत्रण देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर माझा कट्टामध्ये आज आपण इथेच थांबतोय. बघत रहा ABP माझा.